थेट जातोय कर्जतमध्ये। प्रकारचं काम केलं। आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नंबर 1चं कार्यालय माझ्या कर्जत शहराच्या परिसरामध्ये ज्यांनी उभं केलं त्यांच्या सर्व सहकारी सुधाकर घारे आणि त्यांची सर्व टीम, उपस्थित सर्व सन्माननीय आमदार, माजी खासदार, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, सर्व सेल, अनेक सेल आहेत आपले, त्या सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी, पत्रकार मित्र, जर कोणाचं नाव राहिलेलं असेल तर कृपया त्यांनी नाराज राहू नये। ते सर्व माझे सहकारी बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर 2 दिवसाचं अधिवेशन, मला बरेच दिवस सुनील तटकरेजी सांगत होते की दादा रायगडला मी एक चांगल्या प्रकारचं अधिवेशन घेऊ इच्छितो आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी वेळ दिला पाहिजे। गेले 2 दिवस आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं एक विचार शिबिर, निर्धार नवपर्वाचा वैचारिक मंथन, घड्याळ तेच वेळ नवी, हे होत असताना तुम्ही सगळ्यांनी माझ्या महाराष्ट्रातल्या 36च्या 36 जिल्ह्यातल्या माझ्या सहकाऱ्यांनी, माझ्या वडीलधाऱ्यांनी, माझ्या आया बहिणींनी, माझ्या मुलींनी, माझ्या त्या ठिकाणी सर्व जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी जो भाग घेतला त्याबद्दल मी प्रथमतः तुम्हा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि खरोखरीच अतिशय चांगली व्यवस्था झाली। काहींनी तर नवीन जो एरिया आला तिथं त्यांना पहिल्याच दिवशी उद्घाटन केल्यासारखं त्यांना त्या रूम देण्यात आल्या, परंतु अलीकडच्या काळामध्ये जरा नवीन प्रकारचे कॉक आहेत, ते असेच उघडायचे का तसे उघडायचे का असे उघडायचे माहिती नसल्यामुळे गरम पाणी काहींना मिळालं नाही। मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, पण एकंदरीत सगळ्यांचं समाधान झालं। मगाशी भुजबळ साहेब पण म्हणले की असंच मुंबईपासून जवळ आहे, तटकरे साहेब खंबीर आहेत आणि त्याच्यामुळं मधून असून अशा प्रकारची शिबिरं इथं झाली तर काय हरकत नाही। मित्रांनो, एक गोष्ट मी महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की हे शिबिर 400 ते 500 लोकांशी मर्यादित असल्यामुळं अनेक कार्यकर्त्यांना मनात इच्छा असताना पण आम्हाला अनेकांना, आमदारांना, मंत्र्यांना, पदाधिकाऱ्यांना की आम्हाला यायचंय, आम्ही पक्षाच्या करता काम करतोय, आम्ही जीवाचं रान करतोय, आम्हाला का बोलवत नाही? कदाचित इथं बसणाऱ्यांच्या पेक्षा अधिक ताकदीचे कार्यकर्ते त्यांना तिथं येता आलं नाही। परवाचंच उदाहरण सांगतो। विलास काल मला भेटला, त्याने सांगितलं नाना काटेला आणि संजोगला बोलवलं नाही। आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी सांगितलं, कारण शेवटी संख्येला मर्यादा होत्या। अनेक मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागातल्या माझ्या सहकाऱ्याला, माझ्या मुंबईतल्या सहकाऱ्यांना यायचं होतं, आमची पण इच्छा होती। शेवटी कार्यकर्ते असले तर संघटना मजबूत होत असते, कार्यकर्ता संघटनेचा कणा असतो आणि त्याच्यामुळे संघटना वाढत असते। आज जरी आपण मर्यादित सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हे शिबिर घेतलेलं असलं तर पुढेही आपल्याला दिवस तसे कमीच आहेत, कारण माझा अंदाज आहे, मी काही ज्योतिषी नाही, की मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। मागचं जर रेकॉर्ड बघितलं 2014, 2019, 2009, 2004 तर साधारण त्या काळामध्येच लागलेलं आहे। उद्याच्या 7 तारखेपासून आपलं अधिवेशन आहे। नागपूरला पुरवणी मागण्या आम्ही सादर करू, सभागृह त्या मंजूर करेल, परंतु यंदा मला अर्थसंकल्प सादर करता येणार नाही। साधारण फेब्रुवारीला वोट अँड अकाउंट, इथं 2 माजी अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील आणि सुनील तटकरे, त्यांना माहिती आहे की तसं करावं लागतं आणि साधारण एप्रिल, मे, जून 2-3 महिन्याचा खर्च मी त्याच्यातनं एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आपण तो मंजूर करून घेऊ आणि मग पार्लमेंटची निवडणूक झाल्यानंतर, नवीन सरकार तिथं अस्तित्वात आल्यानंतर
आपले एनडीएचे तिसऱ्यांदा ह्या देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी साहेब व्हावेत ही आपल्या सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे, धारणा आहे. आणि तशा पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना काम करायचंय. जास्तीत जास्त खासदार 48 पैकी महाराष्ट्रातनं आपल्या एनडीएच्या विचाराचे निवडून आणण्याच्या करता माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सहित सगळ्यांना तिथं प्रयत्नाची शिकस्त करावी लागणार आहे. त्याच्यामध्ये आचारसंहिता सुरू झाली, बाकीच्या गोष्टी होतील. आपल्याला तर आपल्याकडे असणाऱ्या आता 4 जागा बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड ह्या तर आपण लढवणारच आहोत. परंतु त्याच्याच बरोबर इतर पण काही जागा ज्या उभाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहेत, त्याच्यात पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद जिथं असेल तिथं भाजप आणि शिंदे साहेबांशी चर्चा करून आपल्याला सीटांचा वाटप त्या ठिकाणी करायचंय. पेपरला बातम्या येतील, मीडियामध्ये बातम्या येतील, लगेच त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवून अरे बाबा हे काय चाललंय. अजून आमची अमित शहा साहेब असतील, त्याच्यामध्ये देवेंद्रजी असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा एकनाथराव शिंदे असतील, त्याच्यामध्ये थोडीशी प्राथमिक चर्चा झाली. परंतु आपण ह्या 5 राज्यांच्या सध्या निवडणुका चालू आहेत, त्याच्यानंतर आपण बसूया अशा पद्धतीनं आम्हा लोकांचं ठरलेलं आहे. आणि त्याच्यात इलेक्टिव्ह मेरिट पाहून त्या त्या भागामध्ये त्या त्या कार्यकर्त्याचं काम पाहून आपण आपली सगळी ताकद एनडीएच्या सगळे घटक पक्षांना बरोबर घेऊन महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत ह्या लोकसभेच्या निवडणुकीचं काम करायचंय. ती पहिली नांदी आहे. हे करत असताना फार कमी काळ असल्यामुळं आपल्याला वेगवेगळे बरीच कामं आहेत. खरं तर आता उद्याच्याला मी संभाजीनगर परिसरामध्ये जुना औरंगाबाद, त्याच्या दुसऱ्या दिवशी मी रायगड जिल्ह्यामध्ये श्रीवर्धन त्या भागात कार्यक्रम घेतले. त्याच्यानंतर मी सिंधुदुर्गला नेव्हीचा कार्यक्रम नेहमी मुंबईला होत असतो तो ह्यावेळेस पंतप्रधान महोदयांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घेतलेला आहे. त्याला आम्हाला सगळ्यांना जावं लागेल. आणि मग 5 तारखेला एक दिवस मुंबईमध्ये थांबून 6 तारखेला चैतन्यभूमीला जाऊन तिथं नतमस्तक होऊन तिथं अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मग मी दुपारी नागपूरला त्या बाबतीमध्ये जाईल. यांनाही बऱ्याच जणांना नागपूरला यावं लागेल, कारण चहापानाचा कार्यक्रम असतो, कॅबिनेट असते आणि प्रेस कॉन्फरन्स होती मुख्यमंत्र्यांची. आणि 7 तारखेपासून आपलं अधिवेशन आहे. अधिवेशनामध्ये जे काही आता आज गेले 2 दिवस, पहिल्या दिवशी 14 मान्यवरांनी आपले विचार मांडले, आज 12 ते 13 मान्यवरांनी आपले आपले विचार मांडले. बऱ्याच कार्यकर्त्यांना मला चिठ्ठ्या येत होत्या, सुनीलजींना येत होत्या, इतर सहकाऱ्यांना, सूरजला येत होत्या की मला बोलायचंय. जरूर त्या कार्यकर्त्याला वाटतं की मलाही संधी मिळावी, परंतु वेळेची काही मर्यादा असते आणि त्याच्यामुळं ते आपल्याला उरकावं लागतं. तरी देखील त्याच्यातनं बऱ्याच वेगवेगळ्या घटकांना, वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांना, वेगवेगळ्या सहकाऱ्यांना, माझ्या महिला असतील किंवा माझ्या इतर सहकारी असतील, त्या सगळ्यांना संधी देण्याचं काम सुनील तटकरे आणि पक्षाने आणि आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. राहिलेल्यांना पण आपण संधी देऊ, त्याबद्दल काही त्यांनी काळजी करू नये. त्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना साधारण सुनील तटकरे, सुधाकर घारे, अनिकेत तटकरे, शिवाजीराव गर्जे, संजय बोरगे, नरेंद्र राणे ह्या असंख्य कार्यकर्त्यांनी ज्या प्रकारे व्यवस्था केली त्याबद्दल त्यांना हॅट्स ऑफ. खरोखरीच चांगली व्यवस्था झाली आणि त्याच्यामुळं जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं पाहिजे. फक्त मी सारखं सुनीलजींना तिथं बसल्यावर म्हणायचो एकच भोक राहिली इथं भोक. त्याच्यावरून आठवलं आज ह्या मालकाचं देबाशिष चक्रवर्ती हे जे मालक आहेत. तसंच आमचे
बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नझीर काझी यांचाही आज वाढदिवस आहे, देबाशिष चक्रवर्तींचा वाढदिवस आहे आणि श्याम लांडेचा पण वाढदिवस आहे. ह्या सर्वांना पहिल्यांदा त्यांच्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. त्यांना चांगलं आरोग्य मिळावं, त्यांचे पुढं देखील अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या हातनं कामं घडावीत, कुठंही ते कमी पडू नयेत. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा नेहमीच त्यांच्या पाठीशी राहतील. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर इथं समोर असणारा कोण आज वाढदिवस आहे पण नाव घ्यायचं राहिलंय त्यालाही शुभेच्छा देतो. नाहीतर त्याला वाटायचं काय माझंच नाव घेतलं नाही, हीच तिघं ह्याच्या जवळची आहेत का काय, कोणाला माहिती. तसं काही नाही, ही माहिती मला मिळाली म्हणून मी त्यांना त्या बाबतीमध्ये शुभेच्छा दिल्यात. ज्यांचं नाव नसेल आलं आज वाढदिवस असेल त्यांना पण मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे अशा प्रकारे मी त्यांना सांगू इच्छितो. मित्रांनो, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार आणि विचारधारा, तुम्ही सर्वजण आता आपापल्या भागात जाल त्यावेळेस आपल्या सर्वांच्यावर खूप मोठी जबाबदारी खांद्यावर पडलेली आहे. आम्ही जसं सकाळपासून काम करतो, आज जरा बोलताना संजयनी जरा तिखटमीठच लावलं, 4 वाजल्यापासूनच म्हणले पाणी करतात. आता ह्या दिवसात 4 वाजता अंधार गुडूप असतो, काय अंधारात पाणी करू, जरा पटेल असं बोलावं 6 वाजल्यापासून. पण तुला काही सांगितलं तर तुला जरा क्लिक व्हायला पाहिजे ना, 4ला कसं हा काम करेल, काय बॅटरी लावून काम करेल. त्याच्यामुळं हे थोडंसं व्यवहाराने बोललं की माणसाला पटतं आणि ती आपली संस्कृती आहे, ती आपली परंपरा आहे. आणि म्हणून मित्रांनो, ही जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच त्याचा उल्लेख तटकरे साहेबांनी केला, प्रफुल्लभाईंनी केला, इतर मान्यवरांनी केला, भुजबळ साहेबांनी केला. आणि आपल्यालाही पुन्हा एकदा निक्षून ह्या निमित्तानं ह्या शिबिराच्या सांगू इच्छितो, आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कायमच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची प्रेरणा घेऊन शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेला आपण आदर्श मानलेला आहे. आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बहुजनांना सत्तेतून पाठबळ हे आपलं आज सत्तेमध्ये असणारं सूत्र आहे. हे मी ह्याच्या आधी पत्ररूपाने पण अनेकांना कळवलेलं होतं, आज पुन्हा एकदा सर्वांच्या समोर मांडतो. काही जण म्हणतात की या कारणाकरता गेले, काही जण आमच्यावर आरोप करतात की यांच्यावर केसेस होत्या म्हणून त्या थांबाव्यात म्हणून गेले. मित्रांनो, इथं अनेक सहकारी बसलेत. मी, सुनीलजी आणि दिलीपरावांनी तर जवळपास 99 पासून बहुतेक मंत्रिमंडळामध्ये काम आम्ही केलेलं आहे आणि आपल्यालाही आपण त्याचे साक्षीदार आहात. आणि त्याच्यामुळे आमच्यावर आरोप झाले नाही असं नाही, परंतु त्याचा उल्लेख काल सुनीलजींनी केला म्हणून मी रिपीट करत नाही. पण त्या संदर्भामध्ये मागेही अनेकांच्यावर आरोप झाले. आरोप झाला म्हणजे ती काही वस्तुस्थिती आहे ते सिद्ध व्हायला पाहिजे असतात. चौकशा झाल्या, उलट माझ्यावर जे आरोप झाले त्याच्यामुळे नंतरच्या काळामध्ये जलसंपदाचं जे गती होती विकास कामांची ती रेंगाळली. आज देखील सुधारित प्रशासकीय मान्यता कुणी राज्यकर्ते येतात त्यांच्या पुढे येते, तर त्याच्यामध्ये 50 कोटीची असणारा पहिलं मान्यता सुधारित सुप्रमा ज्यावेळेस येते, प्रमा असती 50 कोटीची, सुप्रमा येते 700 कोटीची. कुणी बोलत नाही का, तर कॅबिनेटने मान्यता दिली. परंतु त्यावेळेस मी मान्यता द्यायचो म्हणून मला टार्गेट करण्यात आलं. माधवराव चितळ्यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती होती. त्या समितीमध्ये इतर 5 तज्ज्ञ घातलेले होते. त्यावेळेसचे विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसेंनीच नावं दिलेली होती. फायनान्सची माणसं, जलसंपदाची माणसं, इतर माणसं देखील त्याच्यात तज्ज्ञ मंडळी घेतलेली होती. AKD जाधव आणि इतर बरेच जण होते. माधवराव चितळ्यांची श्वेतपत्रिका जी काढली होती ते सगळा अहवाल आला. दुर्दैवाने त्यावेळेस आपण पहिल्या सरकारमध्ये होतो, त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या सरकारमध्ये त्यांनी तो लागू म्हणजे कॅबिनेटला पण मान्यता दिली नाही. कारण
काही अडचणी होत्या, आता मी सारखं मागे जात नाही, आता पुढे जायचंय. पण मी आपल्याला एक सांगतो, काही जण म्हणतात की हो तुमच्यावर आता असे आरोप झाले होते. अरे आरोप झाले होते, मी आज 32 वर्ष काही अपवाद वगळता मंत्रिमंडळामध्ये काम करतो. तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे, मी पाणी पुरवठा खात्याचा अनेक वर्ष मंत्री होतो. तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे, ऊर्जा खात्याचा जवळपास 10 वर्ष मंत्री होतो. हे दोघंही ऊर्जा खात्याचे मंत्री होते, पण मी पण 10 वर्ष होतो. तुम्हाला आठवत असेल, मी 2012 राज्याला त्याच्यामध्ये जे सातत्याने भारनियमन होतं त्याच्यातनं मुक्त करणार असं सांगितलेलं होतं, आणि आम्ही भारनियमनातनं महाराष्ट्राला मुक्त केलेलं होतं. आम्ही कमिटमेंट पाळतो, आम्ही बोललो तसं वागतो आणि करतो, आणि त्या पद्धतीनं ते सगळं झालं. एवढी सगळी डिपार्टमेंट बघितली. आज जवळपास 6-7 वर्ष सुरुवातीपासून मोजली तर माझ्याकडे अर्थ विभाग आहे. आज जवळपास 6 लाख कोटीचं बजेट हे अर्थ विभाग आणि प्लॅनिंग कडे त्या बाबतीमध्ये जबाबदारी असते. कधी कुठेही मी अनेक वर्ष माझ्या पुण्यातले अनेक माझे सहकारी, अतुल असेल, चेतन असेल, सुनील असेल, बरेच जण आहेत, सगळे आमदार इथं बसलेत. मी कधी डीपीसीच्या संदर्भामध्ये कुणी माझ्यावर कसलाही वेडावाकडा आरोप करू शकत नाही. कुठल्याही डिपार्टमेंटच्या बाबतीत. माझ्याकडे तर जीएसटी डिपार्टमेंट इतकं महत्वाचं आहे मित्रांनो, 2 लाख कोटी रुपयाच्या पर्यंत त्याचं टॅक्स गोळा होतो. काही दिवसाकरता मध्ये एक्साईज पण होतं. पण करायचं तर स्वच्छ भूमिकेतनं काम करायचं. इथं इतके आमदार बसलेत, प्रकाशराव बरेच, मी सगळ्यांची नावं, राजेजी वगैरे, इंद्रनील, सगळ्यांची घेत नाही, पण त्यांना विचारा. ज्यावेळेस मी एखादी गोष्ट मंजूर करून देतो त्यावेळेस फार स्पष्ट भूमिका माझी त्या ठिकाणी असते. आत्ताही एक काम मला नवघरेंनी सांगितलं, त्याच्यामध्ये राजूंनी सांगितल्यानंतर मी ताबडतोब फोन लावला. सुनील तटकरे यांना विचारा, त्या व्यक्तीचा, पालकमंत्र्याचा मला 1 तासाने फोन आला की दादा मंजुरी दिली. शेवटी काम व्हावं, कार्यकर्त्याला दुसरं काय पाहिजे असतं. आपण ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो तिथं विकास कामं व्हावी हीच त्याची भावना असते. याच्यापेक्षा जास्त वेगळी भावना त्याची काय असते. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी पार पाडत असतानाच आपण काम त्या ठिकाणी करत होतो. मित्रांनो, आज अनेकांनी, म्हणजे मी वेगवेगळ्या लोकांची सकाळपासून भाषणं फार बारकाईनं ऐकत होतो. त्याच्यामध्ये आज भाषण केलेले राजेश्वर चव्हाण, मला त्याचं ह्याचंही भाषण आठवतंय. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला त्याने भाषण केलं होतं. आज पण मी फार बारकाईनं ऐकत होतो. सगळ्यांनी चांगले विचार, चांगली मतं मांडली. वेळ कमी होता, परंतु कमी वेळेचं लक्षामध्ये घेऊन युसुफ पुंजानी असेल, आमच्या सुरेखाताई असतील, आमच्या आदिल फरास, अभिजित, आपल्या रवींद्र पगार, आनंद परांजपे, राजलक्ष्मीताई, सगळ्यांनी आपली मतं संजयनी तिथं मांडण्याचा प्रयत्न केला. मी त्याच्या संदर्भात एवढंच सांगेन की मला सगळ्या मंत्र्यांना, आज थोडीशी तब्येत बरी नसल्यामुळे भुजबळ साहेब गेले, परंतु मुश्रीफ साहेब आज 2 दिवस अधिवेशन हे चालू आहे तिथं इलेक्शन, त्याच्यामुळं साखर कारखान्याच्या इलेक्शनमुळे ते येऊ शकले नाही. त्यांनी पहिलंच मला सुनीलजींना बाकीच्यांच्या कानावर घातलेलं होतं. पण यामध्ये एक गोष्ट त्याची पटलेली आहे. मी पण अनेकदा मंत्रालयामध्ये असतो, त्यावेळेस माझ्या इथं मंत्री असले की पहिली त्यांना एंट्री असते, की तो डायरेक्टर येतो. ते शेवटी त्यांच्याही मतात ऑफिसला लोक असतात, त्याच्यावर त्यांना लवकर मोकळं करणं मला योग्य वाटतं. त्याच्यानंतर खासदार आमदार आले तरी देखील आपण त्यांना प्राधान्याने घेण्याचा प्रयत्न करतो. गरज जरा जास्त असते, पण आपण प्रयत्न करत असतो. आता इथून पुढं माझ्या ऑफिसनी लक्षात ठेवायचंय, विकासाने इथं डिक्लेअर आहे की जसं मंत्र्याला नंबर 1चं प्राधान्य, नंबर 2चं प्राधान्य खासदार आमदारांना आहे, तसं नंबर 3चं प्राधान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा अध्यक्षांना तिथं राहील. अशा पद्धतीनं माझ्या सहित माझ्या सगळ्या कॅबिनेट मंत्र्यांनी ह्या गोष्टीची नोंद घ्यावी.
शेवटी आपण आपल्या जिल्हाध्यक्षाला मान सन्मान प्रतिष्ठा दिली तर त्याला त्या शहरामध्ये त्या जिल्ह्यामध्ये महत्त्व प्राप्त होईल. पण म्हणून राजेश्वर सारखंच रोजच काहीतरी काम आणायचं नाही, म्हणजे हे पण जरा मर्यादितच. शेवटी मिळालेल्या संधीचा उपयोग आपण म्हणतो ना, मिळालेल्या संधीचं सोनं झालं पाहिजे. अशा पद्धतीनं आपण त्या बाबतीमध्ये जाऊ. इतर पण सुनीलजींनी पण नोंद घेतली, मी पण नोंद घेतली, मी काही नोट पण करून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुमच्या ज्या विधायक सूचना आहेत, तुमचं जे खरोखरीच त्याची अंमलबजावणी केल्यानंतर अधिक आपली संघटना, आपला पक्ष, आपली उद्याची वाटचाल, आपल्या लोकांच्या मनातला विश्वास हा दृढ होईल, त्या गोष्टीला प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही सगळेच जण लक्ष देऊ, ह्याबद्दल काळजी करू नका. आज इतर पण काही कार्यक्रम इथं झाले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसनी मग रुपाली असेल, दीपाली असेल, बाकीचे सगळे महिला माझ्या असतील, दीपाली पांढरे, रुपाली चाकणकर, ह्या योजना महिलांच्या स्वप्नपूर्तीच्या, महिला सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य सरकारकडून योजना सुरू आहे. आता नरेंद्र मोदींच्या आणि राज्य सरकार, एकनाथराव शिंदे वगैरे आम्ही सगळेजण, देवेंद्र यांच्या नेतृत्वाखाली ज्या काही योजना चाललेल्या आहेत, त्याच्या पण वेगवेगळ्या फिल्म ह्या आपण मोबाईलच्या द्वारे दाखवण्याचं काम सुरू केलेलं आहे. कारण खूप चांगल्या चांगल्या योजना आहेत, केंद्राच्या आहेत आणि राज्याच्या आहेत. या योजना काही कारणांनी माझ्या महिलांच्या पर्यंत, माझ्या युवकांच्या, युवतींच्या, कार्यकर्त्यांच्या पर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत ह्या पोचू शकत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीकडनं योजना आणि व्यवसायासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट, सबसिडी आणि इतर बाबी सोप्या भाषेत समजावून सांगण्याच्या करता लवकरच एक टोल फ्री नंबर तुम्हाला देण्यात येईल. आणि तो नंबर मिळाल्यानंतर त्याच्यातनं महिलांना अधिक चांगलं काम होण्याच्या करता मदत होणार आहे, त्याचा फायदा देखील तुम्ही सगळ्यांनी घ्यावा, अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेस, अजित पर्व, युवा सर्व, देऊ उभारी घेऊ भरारी, युवती आमची कारभारी, धडाडी पथक, आम्ही कटिबद्ध आहोत समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी. आमची सायली दळवी असेल, सोनाली गाडे असेल, अमिलाशा रोकडे असेल, ह्या सगळ्या आमच्या मुलींनी, हे युवतींनी मिळून हे नवीन अभियान केलेलं आहे आणि यांना मार्गदर्शन करण्याचं काम आदिती करत असते. मला ह्या निमित्तानं शिबिराच्या आदितीला सांगायचं आहे की आदिती, तुझ्यावर जबाबदारी आहे, त्याच्यामध्ये कमी काळामध्ये आपल्याला बरीच कामं करायची आहेत. मला असं वाटतं राष्ट्रवादी युवतीमध्ये जरा समन्वय साधण्याची करण्याची गरज आहे. थोडंसं वाद आहेत असं म्हणता येणार नाही, मतभेद आहेत, काही वेगळी मतं आहेत, काही वेगळी मतं आहेत, त्यांना एकत्र घेऊन बसण्याची काम करण्याची गरज आहे. आदिती, तू त्याच्यात पुढाकार घे. सध्या युवती प्रदेशची प्रभारी अध्यक्ष म्हणून त्याच्यामध्ये जबाबदारी, म्हणजे तिथं बाकीचे काम करतील परंतु त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम आणि त्यांना एकसंघ ठेवण्याचं काम, त्यामध्ये मुलींना एकदम तरुणपणी आपण काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, त्याच्या संदर्भातलं थोडंसं गाईडलाईन मिळाली तर त्याचा फायदा जास्त चांगला होणार आहे. आणि त्याकरता आजच्या शिबिराच्या निमित्तानं ती जबाबदारी आपण आदिती तटकर यांच्यावर त्या बाबतीमध्ये देऊ आणि त्या पद्धतीनं युवतींच्या बाबतीमध्ये आणि महिलांच्या बाबतीमध्ये देखील आज संपूर्ण मंत्रिमंडळामध्ये तू महिलांचं एकटी प्रतिनिधित्व करते, म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळं तुझ्यावर त्या खात्याची पण जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये इतर पण बालकं पण आलेत, बाकीचे पण आलेत आणि तुला बजेट पण त्या मानाने चांगलं असतं. काही कमी पडत असेल तर सांगा. शेवटी आपली मुलं, आपल्या महिला यांना कुठेही पैशाची कमतरता, निधीची कमतरता पडता कामा नये. आणि तशा पद्धतीचं काम अर्थमंत्री म्हणून माझ्याकडनं होईल, त्याला निश्चितपणे पाठबळ देण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतील, याबद्दल माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही.
ही पण बाब आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे. त्याचबरोबर आपण वैद्यकीय मदत कक्ष आणि गड किल्ले संवर्धन सेल हे दोन्ही नवीन सेल सुरू केलेले आहेत. वैद्यकीय कक्षातून गोरगरीब आणि आर्थिक दुर्बल घटकातील गरजू आणि रुग्णांना मदत आणि मार्गदर्शन केले जातं. सर्व शस्त्रक्रिया, हृदयरोग संबंधित कर्करोग, जन्मता कर्णबधीर, कोक्लिअर इम्प्लांट, किडनी ट्रान्सप्लांट, बोन मॅरो ट्रान्सप्लांट अशा अनेक प्रकारचे आजार असतात. हे सर्व धर्मादाय अंतर्गत पंतप्रधान वैद्यकीय निधी किंवा आपल्या राज्याचा मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि विविध खासगी ट्रस्टद्वारे आपल्याला त्याच्यामध्ये पक्षाच्याकडनं देखील याच्यामध्ये मदत झाली पाहिजे आणि म्हणून तोही काम आपण सुरू करतोय. ह्याही गोष्टीची नोंद घ्यावी. तसंच सांस्कृतिक विभागामध्ये देखील बाबा पाटील काम करतोय. तिथं पण अनेक कलावंत आपले मेंबर झालेले आहेत. त्यांचाही उपयोग पक्षवाढीच्या करता त्यांच्या व्यापातून त्यांच्या कामातून कसा करून घेता येईल हाही प्रयत्न आपण सगळेजण करू. ही पण ग्वाही मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं देतो. जरी आपल्याकडे सध्या कोल्हापूर, पुणे, बुलढाणा, परभणी, बीड, नंदुरबार, गोंदिया हे 7 जिल्हे पालकमंत्री म्हणून असले तरी देखील परत आम्ही एकदा बसून आणखीन राहिलेल्या आपण मंत्र्यांच्यावर काही जिल्ह्याची पालकमंत्र्यांची जबाबदारी टाकणार आहोत. जिथं पालकमंत्री आपले तिथं त्या पालकमंत्र्यांनी आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना सकाळी मी सूरज चव्हाण आणि युवकांना पण घेऊन बसलेलो होतो. त्यांच्याही काही समस्या आहे. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या असतात आणि त्या सोडवणं आपल्याला पक्षामुळं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळं एक पदही मिळालेली आहेत. त्या पदाचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो. त्याच्यामध्ये संघटनेतल्या लोकांना पण जास्त अग्रक्रमाने मदत झाली पाहिजे अशा प्रकारची देखील भूमिका या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवू इच्छितो. मित्रांनो, खूप काही वेगवेगळी भूमिका इथं मांडण्याचं काम झालं. खूप काही नवीन नवीन गोष्टी ह्याही आपल्याला त्या निमित्तानं कळाल्या आणि त्या कळत असताना मला पण मी अनेक वर्ष संघटनेमध्ये काम करतोय. त्यावेळेस मला देखील 2004चं जे काही प्रफुल्लभाईंनी सांगितलं ते पहिल्यांदाच कळलं. एक गोष्ट खरी आहे, एकेकाळी पूर्वीचा जनसंघ नंतर भाजप ह्या पक्षाच्या संदर्भामध्ये थोडंसं वेगळं बोललं जायचं. बाबा जातीयवादी आहेत, ठराविकांचाच विचार करतात आणि अशा पद्धतीनं आपण नेहमी भाजप आणि शिवसेनेपासून बऱ्यापैकी अंतर ठेवून काम करत होतो. पुरोगामी विचारांच्या संदर्भामध्ये ज्या वेळेस भूमिका घेतली गेली किंवा डाव्यांनी पण भूमिका मांडली गेली त्यावेळेस नेहमी असं होत होतं. हा सुरुवातीचा काळ. आता देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेलेली. आता काळ बदललेला आहे. काळानुरूप साधारण लोकांच्या काय भावना आहे, काय कल्पना आहे, काय अपेक्षा आहे, काय त्यांची पूर्तता केली पाहिजे हा प्रयत्न तर सगळेच करतात. वाजपेयी साहेब ज्यावेळेस पंतप्रधान झाले, अटल बिहारी वाजपेयी साहेब, त्यावेळेस एनडीएचे ते प्रमुख होते. अनेक पक्ष त्या त्यांच्याबरोबर काम करत होते. परंतु तेव्हापासून अनेकांनी, ज्याचा उल्लेख मगाशी भुजबळ साहेबांनी केला, अनेकांनी आज जरी ते स्वतःला सेक्युलर समजत असले तरी आपणही सेक्युलर आहोत. आपण आपली विचारधारा सोडलेली नाही, त्याचा उल्लेख सगळ्यांनी केला. मी माझ्या विशेषतः या शिबिराच्या निमित्तानं मुस्लिम बांधवांना सांगू इच्छितो, अल्पसंख्याक समाजाला सांगू इच्छितो की मागं देखील शिवसेनेला अल्पसंख्याक समाज फार दूरचा मानायचा. मला चांगलं माहिती, कारण आम्ही आज राजकारणात नाहीये. परंतु नंतर 2.5 वर्ष आम्हीच उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आपण सरकारमध्ये निर्णय घेत होतो. त्यावेळेस 100% आपण म्हणू ती पूर्व दिशा होत नाही. एका पक्षाचं सरकार आल्यानंतर होऊ शकतं, परंतु अशा वेळेस महायुतीचं किंवा महाआघाडीचं सरकार आलं तर कॉमन मिनिमम प्रोग्राम, किमान त्या ठिकाणी समान कार्यक्रम हे करावे लागतात. आणि त्याच्यातून ज्याच्यातनं आपल्या मित्रपक्षात आणि आपल्यात फार मतभेद आहेत ते प्रश्न आपण बाजूला ठेवतो आणि बाकीच्यांना ज्याच्यातनं महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला अग्रक्रम दिला पाहिजे त्या गोष्टीला आपण प्राधान्य देतो. आणि तेच काम मागे 2.5 वर्ष आम्ही केलं.
तेव्हाही केंद्रालाही वाटलं नव्हतं की शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार करतील, पण झालं, शेवटी केलं गेलं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील आज आपण भाजप आणि एकनाथराव शिंदे आणि अशा तिघांचं सरकार केलेलं. शेवटी काही वेळेस काही निर्णय घ्यावे लागतात, पण विचारधारा सोडली का? शाहू फुले आंबेडकरांच्या संदर्भातलं जे काही त्यांनी त्यावेळेस मार्ग दाखवलेला आहे त्याच मार्गाने आपण पुढे चाललेलो आहे. त्याचा उल्लेख मी केलाय, भुजबळांनी केला, तटकऱ्यांनी केला, अनेकांनी केला. मी सगळ्यांची नावं इथं घेत बसत नाही, पण मला आपल्याला ही गोष्ट आवर्जून सांगायची आहे. आणि मी आज काही बोलत असताना आपला मूळच पक्ष आहे. 10 जून 1999 ज्यावेळेस पवार साहेबांनी, संगमाजींनी, तारिक अनवरांनी ह्या पक्षाची स्थापना केली आणि त्यावेळेस त्याचा मूळ ह्या पक्षाचं मोठा पाठिंबा हा महाराष्ट्रात नव्हता. त्यावेळेसचे विरोधी पक्षनेते मधुकरराव पिचड आणि विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे छगन भुजबळ यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला. पदमसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड आणि छगन भुजबळ हे प्रमुख म्हणून तिथं काम करत होते. आम्ही डोळ्यांनी बघत होतो. इथं समीर आहे का? समीर त्या ठिकाणी स्टेज करणं, बाकीच्या सगळ्या गोष्टीची तयारी करणं, ते तिथं शिवाजी पार्कला चाललेलं होतं. पाऊस पडेल का नाही, सभा होईल का नाही, लोक येतील का नाही, अशी सगळी चर्चा चाललेली होती. परंतु सगळ्यांनी जिद्दीनं रान उठवलं. त्यावेळेस तर भुजबळ साहेबांनी किणी प्रकरण म्हणू नका, काय काय त्यांनी त्यावेळेस बाळासाहेबांना कुणी असं म्हटलं नव्हतं, अशा प्रकारच्या काही गोष्टी बोलले. मी ते बोलून कारण नसताना त्या गोष्टीला उजाळा देऊ इच्छित नाही. परंतु तो काळ, त्याच्यामध्ये आम्ही नवीन होतो. मी, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, आर पाटील, सुनील तटकरे, सगळेजण आम्ही नवीन म्हणजे पहिलीच टर्म, काही थोड्या टर्म झालेल्या होत्या. आम्हाला ज्युनियर समजलं जात होतं. आम्ही पण थोडंसं बाजूला असायचो. आणि तेव्हापासून पक्षाचे काम अनेकांनी केले, ज्याचा उल्लेख काल करण्यात आला. त्याच्यामध्ये भुजबळ साहेब पहिले प्रांताध्यक्ष असू द्या, नंतर बबनराव पाचपुते असतील, आर पाटील असतील, अरुणभाई गुजराती असतील, त्याच्यामध्ये मधुकरराव पिचड असतील, भास्करराव जाधव असतील किंवा सुनील तटकरे असतील, आणि नंतर हे जयंत पाटील साहेब. बरं, षणमुखानंद हॉलच्या मीटिंग मध्ये मी स्वतः बोललो ना, किंवा मी जरी प्रांताध्यक्ष किंवा संघटनेचा पदाधिकारी त्या काळामध्ये झालो नसलो तरी तुम्हालाही माहिती आहे, महाराष्ट्रालाही माहिती आहे की संघटनेचं काम कोण करत होतं. अनेक ठिकाणी संघटनेच्या जागा म्हणजे जिल्ह्याचे कार्यालय, जिल्ह्याचे इमारती, ह्याच्यामध्ये भुजबळ साहेबांनी नाशिकचं केलं, बबनराव पाचपुत्यांनी नगरचं केलं. परंतु बाकीच्या अनेक इमारती उभ्या करण्याचं काम हे मी आणि माझ्या इतर पण सहकाऱ्यांनी केलं. याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. शेवटी संघटना मजबूत झाली पाहिजे. आम्ही पण वेळ द्यायचो, तिथेही जनता दरबार करायचो, सगळ्या काही गोष्टी करायचो. मी त्या दिवशी सांगितलेलं होतं की मी आता विरोधी पक्ष नेते पण सोडतो, द्या माझ्यावर जबाबदारी. अशा पद्धतीची भूमिका आपण त्या बाबतीमध्ये मांडली. त्याच्यामध्ये कुठं गैर केलेलं नाही. इथं प्रकाश सोळंकी समोर बसलेले, मी जे बोलतो ना ह्याच्यातले एक अक्षर मी चुकीचं आणि खोटं बोलणार नाही. काय कारण आहे? आपला परिवार आहे, आपलं एक कुटुंब आहे, आणि त्याच्यामुळे आपण आपल्या घरामध्ये खरं बोललं पाहिजे. त्यामध्ये ज्यावेळेस मी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर सरकार केलं, त्याचा उल्लेख प्रफुल्लबाईंनी केला. आता ते पुन्हा काढत बसत नाही, कारण आपल्याला इतर बरेच प्रश्न आहेत. आता झालं गेलं, गंगेला मिळालं. त्याच्यामध्ये प्रकाश सोळंकी साहेब नाराज झाले. त्यांना सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये यायचं होतं, आणि अशोक डग, मी, प्रकाश सोळंके आणि जयंत पाटील, काही वेळेला धनंजय मुंडे, अशा आमच्या मीटिंग तिथं होत होत्या. प्रकाशराव राजीनामा देण्याच्या त्यावेळेसची बातमी काढून बघा, त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला होता, बातम्यात होतं. आम्ही म्हणलो आत्ताच सरकार आलंय, एवढी टोकाची भूमिका प्रकाशराव घेऊ नका. त्यांचं म्हणणं होतं की मी काय पक्षाच्या करता कमी केलं? मागच्याही टर्म मध्ये तुम्ही मला मधीच शेवट 6 महिने का वर्षभर, 1.5 वर्ष
असं आधीच काढून टाकलं का? कारण काय? पक्षाने ही भूमिका माझ्याबद्दल काय घेतली हे मला कळलं पाहिजे. आणि आता पक्षाला सत्तेवर आलेला आहे, मंत्रिपद मिळतात, मला आता मिळायला पाहिजे. रास्त मागणी त्यांची होती. शेवटी मी ते आणि जयंत पाटलांनी तिथल्या एका चेंबरमध्ये नेलं आणि खूप त्यांना समजून सांगितलं, असं करू नका. पहिल्याच मंत्रिमंडळाच्या सुरुवातीला मिठाचा खडा लागणं बरोबर नाही, वगैरे 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 वगैरे. नंतर मग मी आणि जयंत पाटलांनी त्यांना शब्द दिला कार्याध्यक्षपदाचा, तिथं राष्ट्रवादी भवनमध्ये. आणि जयंत पाटलांनी काय सांगितलं आपल्याला की 1 वर्ष मी अध्यक्ष राहतो, 1 वर्षांनी तुम्ही कार्याध्यक्षाचा अध्यक्ष व्हा, बरोबर ना, आणि संघटनेची जबाबदारी तुम्ही पार पाडा. ते प्रकाश रावांनी ऐकलं. तर ठीक आहे, तसं म्हणत असाल तर कुठली का होईना मला जबाबदारी द्या, मला काम करायचं. आणि हे मी सांगतोय 2019 का हो, 19च. त्याच्यानंतर 1 वर्ष झालं. मी म्हणलं जयंतराव आपण शब्द दिला राव त्यांना. नाही दिलाय, परंतु वरिष्ठ म्हणतायत दुसरं. म्हणलं वरिष्ठांना सांगा ना, नको मला बाद झालं, मला मंत्रिपद आहे त्यालाच मला वेळ देता येत नाही. कारण जलसंपदा खात्याची मोठी जबाबदारी होती. जलसंपदा खातं काय साधं सुद्धा खातं नाही, परंतु ते असंच पुढं ढकलत अजून चाललेलंच आहे. म्हणजे हे बरोबर नाही. माझं काय म्हणणं आहे, एकदा तुम्ही शब्द दिला ना, एखादा महिना पुढं मागे ठीक आहे ना, शब्द देताना 10 विचार करून शब्द द्या ना. पण ह्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये कुठंतरी नाराज करायचं, हे मला अजिबात आवडत नाही. आणि त्या गोष्टी देखील तेव्हा झाल्या, परंतु नंतर संघटनेच्या करता, पक्षाच्या करता त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. आतापर्यंत आपण इथपर्यंत पोहोचलेलो. पण या बारीक बारीक गोष्टी असतात, त्या साठत जातात आणि त्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी पुढं मग त्या निमित्तानं येत असतात. मित्रांनो, आज इथं हे सगळं होत असताना मला युवकांना आणि माझ्या राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेला सांगायचं, आपल्याला दिवस कमी आहेत. माझी तुम्हाला सगळ्यांना प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजी, रुपाली चाकणकरजी, त्याच्यामध्ये प्रशांत कदम, सूरज चव्हाण आणि सगळे सेल, यांना सगळ्यांना विनंती, आज तारीख 1 आहे. 1 महिना तुम्हाला सगळ्यांना आपापल्या भागातले पदाधिकारी नेमण्याच्या करता, डिसेंबर एंड पर्यंत सगळे पदाधिकारी, तालुक्याचे, जिल्ह्याचे कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी, हे सगळे सेल, रुपाली तुमचे सगळ्यांचे, हे सगळे नेमले गेले पाहिजे. मी याला विचारलं, मी त्याला विचारलं, ते सांगतो म्हणलं, मी बघतो म्हणलं, ते तसलं काही नाही. नाही जर झालं तर 31 तारखेला त्याच्यामध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला मग दुसऱ्यावरती जबाबदारी द्यावी लागेल त्या सेलची. हे कृपा करून नोंद घ्या, कारण त्याच्यानंतर जानेवारी फेब्रुवारी 2च महिने आहेत. मार्चला तर आचारसंहिता लागते. आपल्याला वेळ कमी असल्यामुळं जास्तीचं काम माझ्या सहित सगळ्यांना करावं लागणार आहे. हे कृपा करून लक्षात घ्या. थोडासा सगळ्या जिल्हाध्यक्षांनी, सगळ्या सेलच्या प्रमुखांनी, आणि आपण कुठं जातो, काय जातो, ते थोडंसं सगळ्यांनी पहा, त्याचं आत्मचिंतन करा. मला त्या संदर्भामध्ये सगळ्यांना एक विनंती करायची की सध्या आपलं इकडं कार्यालय मंत्रालयाच्या समोर आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी एक बघतोय, अलीकडं फ्रंटलचे अध्यक्ष राज्यात फिरताना खरं तर दिसले पाहिजेत, परंतु फ्रंटलचे अध्यक्ष दररोज मुंबईच्या कार्यालयामध्ये बहुतेक असतात. काय काम आहे तिथं? असतं ना, काम असतं. मी पण ठरवलंय, मी हे सगळं ऐकलं ना, मी ठरवलं आता सोमवार, मंगळवार, बुधवार 3च दिवस मुंबईला द्यायचे, 1 दिवस पुण्याला द्यायचो, कारण पालकमंत्री तिथं 18 आमदार आहेत, 3.5 खासदार आहेत. त्याच्यामुळे तो बेस आहे. आम्ही मागच्या वेळेस 10 आणि 2 12 आणि 2 आमदार 700 मतांनी गेला आणि 1,500 मतांनी गेला. नाही तर जवळपास
14 आमदार आपण तिथून निवडून आणलेले होते. ही आपली तिथली परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मी ज्यावेळेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाईल बाकीचे म्हणले अरे तुझं काय पुण्याचं बघ ना, त्यावेळेस मला बोट दाखवलं तर माझ्या जिल्ह्याचं चांगली परिस्थिती असली पाहिजे. हीच गोष्ट लागू सगळ्यांना इथं बसणाऱ्यांना होती, मंत्र्यांना. त्या प्रकारची नोंद कृपा करून त्यांनी घ्यावी आणि संघटनेच्याही लोकांनी एखादा दिवस आठवड्यातनं आला काही महत्वाचं, बरं आता आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे बोलू शकतो, फोनच्या द्वारे देखील आपल्याला सगळं काही त्या ठिकाणी बोलता येऊ शकतं. आणि माझी आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की ओबीसी, कामगार, डॉक्टर, लीगल, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, ग्रंथालय, सांस्कृतिक, सामाजिक न्याय विभागात पदाधिकाऱ्यांना जिथं संधी देता येत नाही तिथंही संधी दिली गेली पाहिजे. विविध सामाजिक संघटना आणि सांस्कृतिक संघटनांना आपल्या पक्षाशी जोडण्याचं पण काम केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल कुणाला? उदाहरणार्थ सार्वजनिक गणेश मंडळ, गणपती मंडळ, गणेश मंडळ, दहीहंडी मंडळ, तरुण मित्र मंडळ, महिला मंडळ, माथाडी युनियन, एसटी कर्मचारी संघटना, शिक्षक संघटना, रिक्षा चालक मालक संघटना, कामगार संघटना, फेरीवाला संघटना, विविध पत्रकार संघटना, बँक कर्मचारी युनियन, ओला उबेर टॅक्सी चालक मालक संघटना, आयटी कर्मचारी संघटना, शासकीय निमशासकीय खाजगी संस्थांच्या मधील कर्मचारी संघटना, ग्रामसेवक संघटना, तलाठी संघटना, अंगणवाडी सेविका संघटना, आशा सेविका संघटना, कंत्राटी कर्मचारी संघटना, विनाअनुदानित शिक्षक संघटना, शिक्षक संस्था चालकांची संघटना, टोल नाका कामगार संघटना, विविध जातीच्या संघटना, आरटीआय कार्यकर्ते, विविध एनजीओज, अशा समाजातील सर्व संस्था घटकांशी संघटनांशी आपला संपर्क आला पाहिजे. सोशल मीडियाला पण आज का काल कोणतरी बोलत असताना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं. आम्ही राजकारणात आलो तेव्हा सोशल मीडिया नव्हता, मोबाईल नव्हता, काही नव्हतं. तो काळ आणि आताचा काळ ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्याच्यावर सोशल मीडियाचा पण पुरेपूर फायदा घेतला गेला पाहिजे. या संघटनांच्या प्रमुख नेत्यांच्या समोर बैठका आयोजित करून समाजातील विविध प्रवाहांच्या सोबत कार्यकर्त्यांनी, पक्ष संघटनेच्या प्रमुखांनी स्वतःला जोडून घेतलं पाहिजे. पक्ष वाढतो म्हणजे भाषण देऊन पक्ष वाढत नाही. त्याला कष्ट, मेहनत घ्यावी लागती. त्याच्यात मनाचा दिलदारपणा, मोठेपणा दाखवावा लागतो. सगळ्या जाती धर्माला एक कृतीतनं सिद्ध करावं लागतं की बाबा हा पक्ष आमचाही विचार करतोय. साहित्य, पत्रकार, खेळाडू, कलावंत, डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते अशा समाजात प्रभाव असणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या सोबत देखील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी समन्वय ठेवला पाहिजे. पक्षाचे प्रदेश आणि जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष कार्यालयात नियमित उपस्थित असले पाहिजे. नाहीतर कार्यालय खोलले आणि तिथं कुणी बसायला नाही, असं नाही पाहिजे. कुणी ना कुणी एवढे सेल, एवढे कार्यकर्ते, एवढे पदाधिकारी वाटून घ्या ना दिवस, पण ते तिथं हजर असले पाहिजे. त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांनी लोकांच्या मध्ये मिसळलं पाहिजे, दररोज लोकांना भेटलं पाहिजे. पक्षाच्या प्रदेश कार्यालयात बसून नेत्यांचे कान भरणारे काही महाभाग असतात. दादा ही लय असं करत होता, हे लयच तसं करत होता, माग तुमचं लयच वाईट बोलत होता. अरे तुला काय घेणे देणे, तू तुझं कर ना. पण हे जे काही आहे त्या महाभागांना, दरबारी प्रवृत्तीच्या कार्यालयीन पदाधिकाऱ्यांना पक्षाचे नेते कधी कधी बळी पडतात. काहीकांना हलक्या कारणाने सांगितलं ना किंवा तू फारच चांगलं काम करतो आणि बाकीचे म्हणले ना की त्याला काहीच कौतुक केलं नाही की त्यालाही वाटतं की हे आपलं कौतुक करत नाही, ह्याला दूर करा, ही ह्यालाच जवळ घ्या, आणि मग नको त्या गोष्टी त्या बाबतीमध्ये घडतात. त्याच्यामुळं हे सगळं करत असताना पक्ष कार्यालयातील ऑफिस बेअरर पदाधिकाऱ्यांनी देखील पक्षाचं प्रशासन चालवायचं असतं. पक्षाचा कार्यकर्ता पक्ष चालवतो ही बाब प्रत्येकाने लक्षामध्ये ठेवली पाहिजे. फ्रंटल अध्यक्ष राज्यात फिरताना दिसले पाहिजेत, ही पण माझी अपेक्षा आहे. ज्या त्या विभागाच्या प्रमुखांनी आपल्या विभागापुरतं लक्ष घालावं. सर्वच ठिकाणी त्यांनी लक्ष देण्याची गरज नाही. साध्या भाषेत सांगायचं, सर्वच ठिकाणी तिथं नाक खुपसायची गरज नाही. बाकीचे आहेत ना, करू द्या ना त्यांना. त्यांना संधी दिली तर ते संधी म्हणजे काही त्यांच्या मनामध्ये आहे ते दाखवतील ना. त्यांच्या अंगामध्ये जे काही कसब आहे, आम्हाला संधी मिळाली म्हणून आम्ही दाखवलं. जर संधीच दिली नसती तर काहीच नाही.
त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी करा. आणि काही फ्रंटल अध्यक्ष आपण ज्या समाजाचे आहोत त्याच समाजाची नावं महत्वाच्या पदासाठी सुचवतात असल्याचं लक्षात आलं. कृपा करून तसं करू नका. शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, सर्व धर्म समभाव, त्याच्यामध्ये सगळ्या घटकाला ज्याचा उल्लेख मगाशी अनेकांनी केला किंवा महाराष्ट्रातल्या पण अनेक सहकारी भेटले, ज्या पद्धतीनं आपल्याला ज्या जागा आल्या त्या जागेमध्ये वेगवेगळ्या घटकाला प्रतिनिधित्व देण्याचं काम राष्ट्रवादीच्या सगळ्या प्रमुख नेते मंडळींनी केलं. तशा पद्धतीनं तुम्ही पण संघटनेमध्ये एखादं कुटुंब संख्येने एकच असेल पण ते ऍक्टिव्ह असेल तर त्याच्यातला पण एक सदस्य घ्या, तो बरंच काम त्या ठिकाणी करू शकतो. आणि ह्या पद्धतीनं आपण केलं पाहिजे. जबाबदार पदाधिकाऱ्यांनी सर्व समावेशकच असलं पाहिजे. पक्षांतर्गत जातीवाद आणि विशिष्ट हेतू ठेवून केलेलं लॉबिंग अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. ह्याही गोष्टीची नोंद आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं घ्यावी. का पक्षाची संघटनात्मक रचना आणि कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या अडचणी, आव्हान असे अनेक प्रश्न असतात. समान किमान कार्यक्रमावर सरकारमध्ये आपण सामील झालेलो असतो. आपण कार्यकर्त्यांच्यासाठी गाव तिथं राष्ट्रवादी, घर तिथं झेंडा हा कार्यक्रम आहे. पदाधिकाऱ्यांच्यासाठी प्रभाग तिथे राष्ट्रवादी, चौक तिथे झेंडा, आणि पक्षाच्या विविध सेल आणि फ्रंटलच्या विभागावर अतिशय जबाबदारी तिथं आहे. हे पण आपण लक्षात घ्या. मित्रांनो, आपला मूळ पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. ते 30 तारखेला मला तिथल्या कार्यकारिणीने अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि तेव्हापासून मी ती घेतलेली आहे आणि काम करतोय. कोर्ट कचेऱ्या वगैरे ते चालू आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष देऊ नका. लक्ष देणारे लक्ष देतील. तुम्ही तुमचं काम करा, नाहीतर ती चिन्ह मिळेल का रे आपल्याला? आणि काय रे होईल नंतर? मग आपल्याला मिळालं तर ते काय घेतील? अरे काय घेणे देणे तुझं तू बघ ना, तुझं तू बघ ना, आपलं आपल्याला काम करा ना. पण भावकी, आपल्याला जळगाव मधनं बऱ्याच लोकांना निवडून आणायचंय. जोर ठेवा ठेवा ठेवा. त्याच्यामध्ये मला तुम्हाला एक सांगायचंय की खरोखरीच मी कुठंतरी तुम्हाला नावमेद करतो, तुम्हाला कुठंतरी काहीतरी चुकीचं सांगतो असं समजू नका. मी फार स्पष्ट वक्ता आहे, मला छक्केपंजे करता येत नाही. जे काही येते दूध का दूध पाणी का पाणी. काही चुकलं तर आम्ही सांगू भाऊ आपलं चुकलंय आणि मागं झालेलं आहे. काही शब्द आमच्याकडनं चुकीचे गेले, ते चव्हाण साहेबांच्या समाधीच्या इथं दिवसभर बसलो होतो. त्याच्या संदर्भामध्ये चुकतं माणसाचं. मी नेहमी सांगतो कार्यकर्त्याला, अरे बाबा काम करतो तीच चुकतो. उद्या ह्याच्यातल्या एखाद्याने कामच केलं तर चुकल कसा? कामच करत नाही म्हणजे इथं बोट दाखवलं म्हणजे ते काम करत नाही असं नाही, ते लक्षात घ्या. जो काम करत नाही तो चुकतच नाही. आम्ही 100 कामं केली तर 2-4-5 चुका देवीदासची होणार ना. त्याच्यामध्ये चुकीचं काय? पण आमच्या लक्षात आणून दिलं. आमचे दिलीप मोहिते लगेच लक्षात आणून देतात, आजी तिथं असं असं झालं, लगेच मी दुरुस्त करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे गमतीचा भाग जाऊ द्या, पण बाबांनो हे करावं लागतं. हे त्याच्यात आपला स्वतःचा कमीपणा काही नाही. रोज माणूस नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असतो. सर्व गुण संपन्न शिकून कुणीच आईच्या पोटात जन्माला येत नाही. रोज नवीन. कधी कधी माझ्या वयाच्या पेक्षा तरुणबाण 22-25 वर्षाची युवती किंवा युवक हा जास्त बुद्धिमान असू शकतो. आपण मान्य केलं पाहिजे की ठीक आहे तो जास्त बुद्धिमान आहे, आणि एखादा सल्ला त्याला विचारायची वेळ आली तर कमीपणा वाटण्याचं कारण नाही. घ्यायचा सल्ला काय बिघडतंय? त्याच्या संदर्भामध्ये उलट आपल्या ज्ञानामध्ये भर पडते. ह्याही गोष्टीचा विचार माझ्या कार्यकर्त्यांनी, माझ्या सहकारी मित्रांनी ह्या शिबिराच्या निमित्तानं त्या ठिकाणी केला पाहिजे. नागरी माझी दुसरी एक विनंती आहे सूरज, तुला तर मी मगाशी सांगितलं ते इतक्या दिवसाच्या आत सगळ्या संघटना आणि माझी आमदारांना आणि सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती, तर प्रमुख पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की तिथं लवकरात लवकर नावं देण्याचा प्रयत्न करा. जे खरोखरीच काम करतात अशांची नावं द्या. त्याच्यामध्ये उगीच द्यायचं म्हणून नाव देऊ नका. त्याने काम केलं पाहिजे. पुन्हा नाही काम केलं तर मला त्यांना काढावं लागेल, आणि ते काढण्याची नामुष्की ही माझ्याकडं काय रे
कुठं लावलं होतं? काय बाबा, कुठं लावल सांगता येत नाही. तर मित्रांनो, तुझा तालुका कुठला रे? तालुका सांग, तालुका. त्याच्याकडे बूथ झालाय का बघितलं पाहिजे, बूथ कमिटी झाली का बघितलं. मी सांगतो, जे सर्वात जास्त बीएमबीच्या देठापासून ओरडतात ना, समजावं ह्याचं नुसतं मोकळं एक मागचं काही नाही त्याचं, पण आपला आवाजाने नेत्याला कळावं की गाडीचं दार उघडतो, बसा बसा, चला चला, की समजावं ह्याचं काय रे नाही. गावात ह्याला कुत्र विचारत नाही ही माणूस आहे. शपथ गळ्याच्या खोटं बोलत नाही. मी नेहमी कार्यकर्त्यांना सांगा, अरे तुझं नाही म्हणत, तू बस खाली. त्याच्यामध्ये आपल्याला मी सांगतो, बरेच नेते आम्ही राष्ट्रीय नेते असतो आणि स्वतःचं गाव आमचं नसतं, सरपंच वेगळाच असतो आमचा. असं पण नसावं. आपला वॉर्ड आपल्या बरोबर असला पाहिजे, आपलं गाव आपल्या बरोबर असलं पाहिजे, तर आपल्याला किंमत राहते, तर आपल्याला समाज मानतो. ही गोष्ट लक्षात ठेवा बाबांनो. काही काही गोष्टी नाही पटल्या तरी त्या पटवून घ्याव्या लागतात, त्या अंगवळणी पाडाव्या लागतात. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की या सगळ्याच्या बाबतीमध्ये मला प्रशांतला पण सांगायचं, प्रशांत कदमला आणि संग्राम कोतेला सांगायचंय की तू मागे युवकचं अध्यक्ष काम केलं, विद्यार्थी संघटनेचं काम केलंय, त्याच्यामध्ये उमेशने काम केलंय, त्या संदर्भामध्ये तुम्हाला अनुभव आहे. तुम्ही थोडंसं प्रशांतला गाईड करा, प्रशांतनी पण यांचं ऐका. आणि विद्यार्थी संघटनेमध्ये, कारण काय झालंय, आता सगळ्यात तरुण देशामध्ये आपला तरुण वर्ग आहे, जगात सगळ्यात जास्त तरुण वर्ग आपल्याकडे. परंतु काही वर्षांनी, 20 वर्षांनी ज्यावेळेस 160 कोटीला जाऊ आपण, त्याच्यात काय हाय काही नाही, ते जाऊ तिथं, तर 140 ते 160 होऊ, त्यावेळेस सगळ्यात ज्येष्ठ असणारा जगातला देश हा भारत झालेला असेल. माझी तर मी एक दुसऱ्या 2 गोष्टी थोड्याशा तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवतो, सूतवाच करतो. मला काम करत असताना मी नेहमी विचार करतो की पुढं आम्ही पण काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही. आम्हाला माहिती आहे की जनतेचा पाठिंबा, जनतेचा पाठबळ, आशीर्वाद आहे तोपर्यंत आपण त्या ठिकाणी आहोत. पण मित्रांनो, आपल्याला एक विचार करावा लागेल, पुढच्या पिढीच्या करता आता काही करून 1 किंवा 2 आपत्त्यावर थांबलं पाहिजे. त्याच्याबद्दल कायदा करावा लागला तरी नरेंद्र मोदी साहेबांनी करावा. कुठल्या जातीनं, धर्मानी, पंथांनी कुणी काही सांगितलं नाही, देवानी काही सांगितलं नाही, अल्लांनी काही सांगितलं नाही की कितीही पैदास करा म्हणून. 1 किंवा 2 आपत्त्यावर नाही थांबलो तर काही वर्षांनी ह्या देशाचं अशी परिस्थिती निर्माण होईल, पाणी प्यायला राहणार नाही, इतर घराची व्यवस्था करता येणार नाही. त्यामुळं माझं तर त्या संदर्भात समान नागरी कायदा आणि समान नागरी कायद्याच्या बद्दल एक गैरसमज आहे माझ्या मागासवर्गीयांच्या, आदिवासीमध्ये, आमच्या भटक्यांच्या मध्ये. हा आरक्षणाला ह्याच्यात कुठेही धक्का नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. समान नागरी कायदा म्हणजे ह्या देशात जन्माला आलेल्या प्रत्येकाला कायदा सारखा, आरक्षण वेगळं. आरक्षण तुमचं राहणारच, ते आरक्षण कुणी काढून घेऊ शकत नाही. कुणी राज्यकर्ते असले तर जी परिस्थिती निर्माण झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये वेगळं सांगितलं होतं, परंतु नंतर अनेक सरकार आली, आरक्षण राहिलंय, मी नंतर त्याच्यावर येणार आहे. पण माझं म्हणणं आहे की समान नागरी कायदा त्याबद्दलचा पण विचार करा, त्याबद्दल काहीतरी भूमिका सर्व राजकीय पक्षांना घ्यावी लागेल. त्याच्यात कुठली शंका कुशंका त्रुटी वाटली तर त्याचा चर्चा करू, चर्चेतनं नेहमी चांगलं बाहेर येतं. पण पुढच्या पिढीचा काय भवितव्य आहे ते देखील आताच्याच राज्यकर्त्यांनी त्या गोष्टीचा विचार करायचा असतो. पुढच्यांनी नंतर आल्यावर नाही म्हणायचं अरे मागच्यांनी आपल्याला हे केलं असतं तर कशाला ही वेळ आली असती, हे म्हणण्याची वेळ त्या बाबतीमध्ये येऊन द्यायची नाही. ह्याच्यात वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात. मी चर्चेच्या करता हे दिलेलं आहे. मी पुन्हा सांगतो, हे चर्चेच्या करता ह्या 2 गोष्टी आहेत. परंतु मागे पण इमर्जन्सीच्या काळामध्ये 75 साली 5 कलमी कार्यक्रम संजय गांधींनी आणला होता, काही जुन्या लोकांना आठवत असेल.
पण तो कार्यक्रम नीट राबवला गेला नाही, त्याचा अतिरेक झाला आणि त्याची किंमत त्यावेळेस 77 साली इंदिराजींना मोजावी लागली. आणीबाणी पण होती आणि बाकीच्या पण गोष्टी. त्याच्यावर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होऊन द्यायचा नाही, चर्चा करून त्याच्यात मार्ग काढायचा. आणि म्हणून हे दोन मुद्दे मी कॉमन मिनिमम आपले हे जे समान नागरी कायदा आणि कुटुंब नियोजन मर्यादित ह्याबद्दलचं त्या एक किंवा दोन पेक्षा नाही, दोन्ही मुली झाल्या तरी माझ्या वंशाचा दिवा काय लावत नाही. मुली जास्त वंशाचा दिवा लावतात पण पोरं लावत नाही, असा काहींना अनुभव आहे. काहींना नाहीतर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझी प्रशांत कदमला पण सूचना आहे, येत्या निवडणुकीच्या साठी राज्यात 60 लाखाहून अधिक विद्यार्थी हे मतदार होणार आहेत. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राज्यात महाविद्यालयात विद्यापीठात विद्यार्थी संपर्क अभियान राबवलं पाहिजे. या संपर्क अभियानात माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अडचणी आपण समजावून घेतल्या पाहिजे. त्यातल्या रास्त अडचणीवर शासन स्तरावर निर्णय योग्य ते दिले पाहिजेत. घेतलेले निर्णय प्रभावीपणे माझ्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचतात की नाही हेही त्या बाबतीमध्ये बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये ज्या शिष्यवृत्ती असते किंवा त्यांना बाकीच्या ज्या सवलती असतात, सुदैवाने मी अर्थमंत्री, तुम्ही मला सांगा की दादा ओबीसीचे त्याच्यामध्ये शिष्यवृत्ती आली नाही, मागासवर्गीयाची आली नाही, आदिवासीची आली नाही, मी लगेच त्याच्यामध्ये लक्ष घालू शकतो. परंतु ते डीबीटी करण्याचं साधारण राज्य सरकारची भूमिका आहे, केंद्राची त्याच्याबद्दलची भूमिका वेगळी आहे. पण त्याचे पैसे त्या कामाच्या करताच उपयोगी यावेत हीच त्याच्या पाठीमागची निश्चितपणे भूमिका आहे. शहरी भागामध्ये युवा संघटना असेल, विद्यार्थी संघटना असेल, यांनी अधिक काम करण्याची गरज आहे. नागरी भागात महानगरपालिकेच्या क्षेत्रातील प्रश्न विषय त्यांनी हाती घेतले पाहिजेत, कारण 50% नागरीकरण 50% ग्रामीण भाग अशा पद्धतीनं हे विभागणी झालेली आहे. त्याच्यावर शहरी भागातले पण प्रश्न आपल्याला कुणालाच दुर्लक्षित करून चालणार नाही. त्याच्यामध्ये आपले बहुतांशी पदाधिकारी राज्याचा दौरा करताना त्यांच्या फ्रंटल किंवा सेलचे फक्त मेळावे घ्यायला सांगतात. मेळाव्यापेक्षा सध्या आवश्यकता लोकाभिमुख उपक्रमाची आहे. विद्यार्थी दशेतच एखादा विद्यार्थी एखाद्या विचारांशी जोडला गेला तर अनेक वर्ष तो त्या विचारांवर ठाम राहतो. ह्या मुद्द्यांवर आधारित आपलं संघटन उभं राहिलं पाहिजे आणि त्याकरता मी मगाशी नावं घेतली त्या सगळ्यांनी काम करण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये राज्यातील युवा वर्गाचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि त्याला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी युवा संपर्क अभियान प्रभावीरित्या राबवून युवकांची सनद तयार करायला लागणार आहे. आणि त्यात शासन स्तरावर हाताळण्यात येणारे प्रश्न सोडवण्याच्या करता मी किंवा युवक कल्याण संजयकडे आहे, बनसोडेकडे, त्याही डिपार्टमेंट आपल्याकडे, त्या डिपार्टमेंटचा उपयोग आपल्याला करून घेता येणार आहे. आपल्याकडे फार वेगवेगळी चांगली डिपार्टमेंट आली, त्याच्याकडे खेळाचं डिपार्टमेंट आहे, स्पोर्ट्स, त्याचाही उपयोग तरुण पिढीला चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. आणि त्यामुळे ह्या सगळ्याचा किंवा आज आणि काल 2 दिवस शिबिराच्या निमित्तानं ज्या काही सूचना वेगवेगळ्यांनी केलेल्या आहेत त्याच्याही संदर्भातलं शिवाजीराव टिप्पण करून माझी दर मंगळवारी मंत्र्यांची जी बैठक असते त्याच्यामध्ये आपण हेही जबाबदारी आणि त्याचं अवलोकन पण करू किंवा दिलेली जबाबदारी ते पार पाडतात की नाही अशा पद्धतीनं पुढे जाण्याचं काम करू. पक्ष संघटना हे जर पक्षाचं शरीर असेल तर कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा असतो आणि पक्षाची संघटनात्मक रचना, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या अडचणी, आव्हानं हे सगळे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. पक्ष संघटनेत सातत्यपूर्ण नियमित कार्यक्रम असले पाहिजे. तेही कार्यक्रम आता आम्ही तयार करतो. 31 डिसेंबर पर्यंत तुम्ही पदाधिकारी नेमा, ते कार्यक्रम तुम्हाला दिल्यानंतर ते कार्यक्रम राबवा. कार्यक्रमातनं माणसं जोडली जातात, कार्यक्रमातनं संघटनेला पण बळकटी येते. कार्यक्रमातनं आता परवा आमच्या घाऱ्यांचा एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिमागदार कार्यक्रम झाला. तो कार्यक्रम बघून काही कार्यकर्त्यांनी, सुधाकर घाऱ्यांचा, काही कार्यकर्त्यांनी लगेचच शेतकरी कामगार पक्षातनं आपल्या पक्षामध्ये इथंच बाहेर पक्षप्रवेश केला. म्हणजे शेवटी
आपल्याला हे सगळं करावं लागणार आहे. आणि तुम्ही लोकांना सांगा, मी पण या निमित्तानं जनतेला सांगू इच्छितो, आम्ही कुठंतरी काहीतरी पाहिजे म्हणून इथं आलेलो नाहीये. सत्तेमध्ये येऊन सत्तेच्या माध्यमातून बहुजनांच्या पर्यंत त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम झालं पाहिजे. सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देता आला पाहिजे. तिथं कुठेही कुठली अडचण येता कामा नये. हा त्याच्यातला महत्वाचा बाब आहे. ही पण बाब तुम्ही सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे. शासनाच्या विविध लोकोपयोगी निर्णयाची माहिती उत्तम कॉन्टेंटच्या माध्यमातून प्रभावीरित्या तरुणांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम देखील हे सोशल मीडियाच्या सेलची यंत्रणा त्यांनी केलं पाहिजे. वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या मदतीनं देखील विद्यार्थी वर्गाची मोफत आरोग्य तपासणी हेही कार्यक्रम माझ्या प्रशांत कदम आणि सहकारी मित्रांनी त्याच्यामध्ये राबवले पाहिजे. अशा प्रकारचं माझं त्यांना सगळ्यांना सांगणं आहे आणि तशा प्रकारची माझी त्यांना सूचना देखील आहे. हे पण आजच्या शिबिराच्या समारोपाच्या भाषणाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. मित्रांनो, इतर पण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे आहेत. उदाहरणार्थ कालच्या पावसामुळं त्याच्यामध्ये पुन्हा एकदा राज्यातल्या माझ्या बळीराजाचं माझ्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. तिथं मदत पुनर्वसन मंत्री पण फिरतायत, बाकीचे मंत्री पण फिरतायत, आमचे शिवसेनेचे पण फिरतायत, भारतीय जनता पक्षाचे पण फिरतायत. आजचं अधिवेशन संपलं की पुन्हा राहिलेल्या ठिकाणी पण जाण्याचं काम आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये करू. या शेतकऱ्यांना केंद्राकडनं अधिकाधिक मदत कशी मिळवून देता येईल आणि राज्यातील पायाभूत विकासासाठी केंद्र सरकारकडनं जास्तीत जास्त निधी हा आपल्याला कसा आणता येईल, त्या कमिटीचे अध्यक्ष अमितभाई शाह आहेत, त्यांनाही भेटून मुख्यमंत्री मी देवेंद्रजी त्यांनाही आम्ही सांगू आणि ह्या अडचणीमध्ये असणाऱ्या माझ्या कष्टकऱ्याला, माझ्या शेतकऱ्याला मदत करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. पंचनामे सुरू आहेत. परवाच कॅबिनेटमध्ये तशा प्रकारची चर्चा आम्ही सगळ्यांनी केलेली आहे आणि नागपूरच्या अधिवेशनामध्ये 2-3 दिवसांनी 4 दिवसांनी त्याच्या संदर्भातल्या बाकीच्या गोष्टी, पीक विमा उतरवलेला आहे, त्याच्यामध्ये कृषी मंत्री इथं आहेत. 1 रुपयामध्ये पीक विमा उतरून बाकीचे हजारो कोटी रुपये राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने मिळून त्या माझ्या शेतकऱ्याचे भरलेले आहेत. आणि असं नुकसान झाल्यानंतर त्याला विम्याचे पैसे कसे मिळतील, त्याकरता त्याला कुठं टोकाची भूमिका घ्यावी लागणार नाही, अशा प्रकारचं देखील काम आपण सगळेजण मिळून करतोय. राज्यामध्ये सत्तेत सहभागी होताना महायुती सरकारला किमान समान कार्यक्रमावर आधारित आपण सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. सर्वांची साथ, सर्वांचा विकास हा एकच नारा प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण राज्याच्या सत्तेमध्ये सहभागी झालेलो आहे. महाराष्ट्र हा सर्व जाती, धर्म, भाषा, पंथ, प्रांताच्या लोकांच्या असून इथं सर्वांचं हित जपलं पाहिजे. इथं कोणावर अन्याय होता कामा नये, हीच खबरदारी आम्ही सगळेजण घेतोय. सर्व धर्म समभाव भारतीय संविधानाचा आत्मा आहे आणि संविधान आणि सर्व धर्म समभावाच्या विचारांशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये तडजोड करणार नाही. हे पण मी अतिशय निक्षून राज्यातल्या जनतेला आणि माझ्या पण जीवाभावाच्या सहकाऱ्यांना सांगू इच्छितो. त्याच्यामध्ये राज्य आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता विचारशील असला पाहिजे. त्याचबरोबर या पुढील काळामध्ये त्यानं कृतीशील होऊन काम करावं. विचारांना कृतीची जोड ही आपल्याला द्यावी लागेल अशी अपेक्षा आमची सगळ्यांची आहे. तसं झालं तरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि आपला पक्ष पुढे जाणार आहे याची जाण आणि याचं भान या पुढील काळात आपण सगळ्यांनी काम करत असताना ठेवलं पाहिजे. राज्यामध्ये आपल्या विचाराचे सर्वात जास्त मोठ्या संख्येने कसे उमेदवार निवडून येतील या सर्व उमेदवारांचं बाकीच्या बाबतीत मोदी ग्रामपंचायतीचा उल्लेख झाला. ग्रामपंचायतीचे पण निकाल बरे लागलेले आहेत, परंतु त्याच्यातनं हुरळून जाण्याचं कारण नाही, त्याच्यातनं खूप काही आपल्याला पाठिंबा असं समजण्याचं कारण नाही. अजून आपल्याला काम करावं लागेल, कारण पुढे स्थानिक स्वराज्य संस्था आल्या तर त्या चिन्हावर लढल्या जाणार आहेत आणि त्याच्यामुळं आपण त्या बाबतीमध्ये अधिक लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे. हे पण आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं सांगायचंय. धर्मनिरपेक्षता, पुरोगामित्व हा आपल्या पक्षाचा आत्मा आहे
हे पण मी सतत तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. सेक्युलर म्हणणाऱ्यांनी अनेकांनी, आता काही जण म्हणतात की तुम्ही कसं यांच्याबरोबर गेला. जर आम्ही शिवसेनेबरोबर आमच्या वरिष्ठांनी ठरवलं तर जाऊ शकतो. आणि मागं अनेकांनी काय काय घडलं ते सगळं सांगितलेलं आहे प्रफुल्लबाईंनी. त्याचा उल्लेख सुनील तटकरे यांनी पण आपल्या भाषणात केला. परत त्याची ओढत मी बसत नाही. परंतु मला त्याच्या संदर्भामध्ये एवढंच सांगायचंय, आज काही पक्ष हे स्वतःला सेक्युलर आणि दुसऱ्याला जातीवादी समजतात. स्वतःला सेक्युलर समजून घेणारे पक्ष आणि त्यांचे नेते आज इंडिया आघाडी म्हणून एकत्र आलेले आहेत आणि भाजप आणि मित्रपक्षांवर जातीयवादी म्हणून टीका करतायत. देशातले महत्वाचे नेते आणि पक्षांनी कधी ना कधी बीजेपी सोबत सत्ता उपभोगलेली आहे. भाजप सोबत ते गेलेले आहेत. त्यांनी विचारधारा सोडली का? नाही सोडली. ममता बॅनर्जी आज त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. त्याच्या आधी त्या भाजपच्या सरकारमध्ये मंत्री होत्या ना रेल्वे खात्याचा. त्याच्या संदर्भात फारुख अब्दुल्ला हे पण त्या ठिकाणी मंत्री होते. त्याच्यामध्ये मेहबूबा मुफ्ती, त्याच्यामध्ये नितीश कुमारांनी अनेकदा एकदा इकडे एकदा तिकडे ठीक आहे, त्यांना योग्य वाटलं त्यांनी केलं, त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. पण आम्ही सेक्युलरवादी आहोत आणि मग त्यांनी निर्णय घेतला तर योग्य, इतरांनी घेतला तर हे लोक जातीवाद्यांच्या बरोबर गेलेले आहेत. त्याच्या संदर्भामध्ये मायावती भाजपसोबत हे जाऊन सुद्धा त्यांनी आपली विचारधारा जपली आणि आपल्या राज्यातल्या देशातल्या विकासासाठी भाजपची साथ देखील दिली. हा इतिहास आहे. हा इतिहास विसरता येणार नाही, नाकारता येणार नाही. ज्येष्ठ समाजवादी नेते आज हयात नाही जॉर्ज फर्नांडिस यांच्या पुरोगामित्वावर कधी कोणी शंका घेतली नाही. एकेकाळी जॉर्ज फर्नांडिस भाजपचे प्रणित एनडीएचे निमंत्रक होते. त्यांनी खऱ्या अर्थाने देशात पहिल्यांदा भाजपला सत्तेवर आणलं. जर या देशामध्ये जॉर्ज फर्नांडिस यांना भाजपची ॲलर्जी नव्हती तर तुम्हा आम्हाला काय अडचण त्या ठिकाणी आहे? ज्या इंडिया आघाडीला नेता आजपर्यंत ठरवता आलेलं नाही, त्यांना आघाडीच्या लोगोवर एकमत करता आलेलं नाहीये, आघाडीची बैठक कुठं घ्यायची हे ठरवण्यासाठी महिन्यापासूनच अधिकचा कालावधी त्यांना लागतो. अशा परिस्थितीमध्ये असताना हा देश या लोकांच्या हातात सोपवायचा का याचा विचार हा देशातल्या जनतेने केला पाहिजे. गोंधळलेलं राज्य ते विकसित राज्य अशा पद्धतीचा प्रवास त्या बाबतीमध्ये चाललेला आहे. आणि त्याच्यामुळं एकंदरीतच उद्योगधंद्यांवर, गुंतवणुकीवर, राजकीय सामाजिक परिस्थितीवर परिणाम होऊ नये म्हणून एक मजबूत सरकार, एक मजबूत नेता ज्यांनी देशाची शान जगामध्ये अनेक राष्ट्रांमध्ये वाढवण्याचं काम केलं, ज्यांनी त्या ठिकाणी G20 आपल्या देशामध्ये भरवण्याचं काम केलं, त्यावेळेस महाराष्ट्राच्या हितासाठी वरिष्ठांच्या मान्यतेने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला होता. हे पण आपल्याला प्रफुल्लबाईंनी, मी आणि अनेकांनी सांगितलेलं आहे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्रजी झाले, परंतु काहींच्या दुराग्रहामुळे ते सरकार टिकलं नाही. ते सरकार कोणत्या परिस्थितीत स्थापन झालं, त्यावेळेसच्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने आधी कोणती भूमिका घेतली होती, नंतर भूमिका कशी बदलली, हे यापूर्वी मी अनेकदा सांगितलं. पुन्हा मी सांगत बसत नाही. परंतु राजकारणात, समाजकारणात काम करताना दिलेला शब्द पाळणार आम्ही कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळं मी शब्दाचा पक्का माणूस असल्यामुळे प्रसंगी राजकीय नुकसान सहन करून देखील शब्द पाळण्याची माझी तयारी असते. म्हणून महाराष्ट्रात आज शब्दाचा पक्का अशी माझी काही प्रमाणात का होईना ओळख आहे, हे कुणी नाकारू शकत नाही. एकच हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवावं. महाराष्ट्र हे देशातलं क्रमांकाचं 1चं राज्य आहे. देशात अस्थिरता असेल तर काय देशाचं वाटोळं होतं हे पाकिस्तानचं उदाहरण त्या ठिकाणी घ्या. पाकिस्तानचे देशाची सारखी अवस्था कशी झालेली आहे, तिथं कधी काय होईल, तिथला पंतप्रधान सुद्धा कधी जेलमध्ये जाईल याची शाश्वती देता येत नाही. अशा परिस्थितीत देशाचा विकास होत नाही, देशात गुंतवणूक होत नाही, परदेशी गुंतवणूकदार येत नाही, उद्योजक येत नाही. प्रश्न सुटण्याच्या ऐवजी प्रश्न वाढत जातात. जे श्रीलंकेला घडलं, जे पाकिस्तानला घडतंय, केंद्रात एकमुखी भाजपची सत्ता असल्याने जगाच्या भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. नरेंद्र मोदी यांच्यासारखं विकासाचा दृष्टिकोन असणारं नेतृत्व
मिळाल्यानंतर भारताला जागतिक मान्यता मिळालेली आहे. तुम्ही एक आठवा, पंतप्रधान देवेगौडा किती दिवस पंतप्रधान होते, आय के गुजराल, चंद्रशेखर किती दिवस पंतप्रधान होते. अस्थिर वातावरण असणाऱ्या काळात किती विकास झाला हा अभ्यासाचा विषय, त्यावर मला अधिक भाष्य करायचं नाही. परंतु देशाच्या विकासाच्या करता खमकं नेतृत्व लागतं. ते खमकं नेतृत्व आज मोदी साहेबांच्या रूपाने आपल्याला मिळालेलं आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. कोणी नाही म्हटलं तरी ते सत्य रपवता येत नाही. आणि त्याच्यामुळं त्यांना पाठिंबा देत असताना राज्यामध्ये देखील खमकेपणाने राज्य चाललं पाहिजे. याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काम केलं पाहिजे. त्याकरता जास्तीत जास्त खासदार आमदार निवडून आणण्याच्या करता आपण त्या बाबतीमध्ये प्रयत्न केले पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्या देशात किंवा राज्यामध्ये युती आघाड्यांचं सरकार आता काही नवीन राहिलेलं नाहीये. त्याही गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि आज असणारे राज्यातले प्रश्न, आज असणारे इतर वेगवेगळ्या युवतींचे युवकांचे प्रश्न, तरुणांचे विशेषतः नोकरदारांचे प्रश्न, ह्या सगळ्याकडं आपण त्या बाबतीमध्ये लक्ष देऊन आहोत. मधल्या काळामध्ये काम करत असताना आपल्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन वर नेण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे. स्वतः पंतप्रधानांना देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन पर्यंत न्यायची आहे. आणि जगातल्या 10 टॉप अर्थव्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी आपल्या भारताला न्यायचं आहे. एक काहीतरी ध्येय डोळ्यासमोर ठेवून मध्ये चंद्रयानाचा उल्लेख काल मला वाटतं निरगुडकरांनी केला आणि वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे उदाहरणं दिलेली आहेत. त्याही गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी या निमित्तानं केला पाहिजे. निवडणुकीच्या निमित्तानं यश अपयश चालतं, कधी कधी वेगवेगळ्या पद्धतीचे निकाल लागतात. त्याच्यातनं कुठेही विचलित होऊन चालत नाही, कुठेही त्याच्यामध्ये बाजूला जाऊन चालत नाही. हेही आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला कार्यकर्ता, आपला आमदार, आपला खासदार ह्याला अडचण येऊ नये अशाच प्रकारची खबरदारी मी आणि माझे सगळे सहकारी ह्या बाबतीमध्ये घेत आहेत. बूथ बांधणीच्या करता देखील कृपया इथं सर्व आमदारांनी सहकार्य करावं अशाही प्रकारची सूचना मी करतो. ते काम अतिशय महत्वाचं आहे. कारण ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ते काम झालं तर पुढे विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला अधिक सोपं जाणार आहे. अशा प्रकारचं देखील आपण सगळ्यांनी नोंद ही घेतली पाहिजे. हे मी तुम्हाला सगळ्यांना अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो. मधल्या काळामध्ये आपण सगळ्यांनी एक भूमिका मांडली. आपल्याला खरं आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये प्रत्येकाला आपल्या जातीचा, धर्माचा अभिमान असतोच आणि तो असला पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु पहिल्यांदा भारत, आपला देश, आपला महाराष्ट्र, आपलं राज्य आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला स्वतःच्या आई वडिलांचा, गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा आणि देशाचा अभिमान असतो आणि तो असायलाच पाहिजे. प्रत्येकाला आपल्याला शाळेत महाविद्यालयाचा अपमान त्या अभिमान असतो, त्याप्रमाणे प्रत्येकाला स्वतःच्या जातीचा, धर्माचा पण अभिमान असला पाहिजे. आपला हा अभिमान जपत असताना माझी महाराष्ट्रातल्या तमामांना विनंती आहे, तमाम जनतेला, सर्व जाती धर्माच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, की आपला हा अभिमान जपत असताना इतर समाजाबद्दल, इतर जातीबद्दल, इतर धर्माबद्दल द्वेष किंवा आकस हा मनामध्ये ठेवू नका. याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. आपल्या बोलण्यातनं, वर्तणुकीतनं अनावधाने देखील असे प्रकार घडत नाहीत ना, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. एखाद्या समाजाचा प्रश्न सोडवत असताना इतरांवर अन्याय होणार नाही याची काळजी सत्ताधारी म्हणून आपल्याला घ्यावीच लागेल. एखाद्याच्या समाजाचा मागासलेपणा काळानुरूप बदल झाला असल्यास त्याचं मागासलेलं पण पुन्हा तपासणं आवश्यक असतं. मात्र या कामासाठी वेळ लागतो, हे ध्यानात ठेवा. हे विशेषतः मराठा समाजाच्या तरुणांनी ध्यानामध्ये ठेवलं पाहिजे. एखाद्या समाजाला आरक्षण देताना
त्या समाजाचा इम्पिरिकल डेटा आणि त्याचं मागासलेपण सिद्ध होणं, या दोन गोष्टी अतिशय आवश्यक आहे. माग पृथ्वीराज बाबांच्या वेळेस दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं नाही. देवेंद्रजींच्या काळातलं दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं, ते सुप्रीम मध्ये टिकलं नाही. इम्पिरिकल डेटा असल्याशिवाय आणि तो शास्त्रोक्त पद्धतीनं गोळा केल्याशिवाय वैधानिक पातळीवर तो टिकत नाही. म्हणूनच जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. कारण कधी काळी झाली, स्वातंत्र्य म्हणून 75 वर्ष झालीत. मी मागं पण बोललो, एकदा कळू द्या ना नक्की कोण किती संख्येने आहेत ते. आणि म्हणून जातनिहाय आम्ही सभागृहामध्ये पण दिलीपराव एकमताने ठराव केला होता, नाना पटोले अध्यक्ष असताना एकमताने. आणि त्याच्यामध्ये जातनिहाय त्याच्या संदर्भातलं जनगणना झाली पाहिजे. जोपर्यंत प्रत्येक समाजाची नेमकी आकडेवारी समोर येत नाही तोपर्यंत कुठल्या समाजाला किती आरक्षण द्यावं याचा अंदाज त्या ठिकाणी येत नाही. आणि म्हणून आत्ताचं जे काही वातावरण आहे, सध्या तुमच्या माझ्या राज्यामध्ये जाती जातीत भांडणं उभी राहण्याचं जे सामाजिक चित्र आहे ते दुर्दैवी आहे. हे पाहता आज महाराष्ट्राला पुन्हा महापुरुषांच्या विचाराकडे घेऊन जाण्याची गरज आहे असं मला वाटतं. आपल्याला पुन्हा एकदा आपल्या इतिहासाकडे वळून बघण्याची गरज आहे. मित्रांनो, छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीला बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केलेला आपण छातीठोकपणे सांगतो. तो इतिहास ऐकल्यानंतर आज देखील एकदम अंगावर शहारे येतात. आणि हे सगळं होत असताना त्याच्यामध्ये आज मात्र एकमेकात 18 पगड जातीमध्ये देखील भांडणं होतात का काय? मित्रांनो, ही आपला महाराष्ट्र आपल्या छत्रपती शिवरायांचा, महात्मा फुल्यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शाहू महाराजांचा त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र हाच आहे का? अशा प्रकारचा प्रश्न कधीतरी वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना पडतो. मला एक गोष्ट सांगायची, गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी आपल्याच देशाचं राष्ट्रगीत म्हणताना जनगणमन लिहिताना त्यात काय लिहिलंय? पंजाब सिंध गुजरात मराठा. पंजाब आहे, सिंध पण तेव्हाच होतं, त्याच्यामध्ये गुजरात पण आहेच राज्य, पण मराठा त्यांनी महाराष्ट्र असं म्हटलेलं नाही. कारण हा देश पूर्वीपासून महाराष्ट्राला मराठा म्हणून ओळखतो. सगळे महाराष्ट्रीयन ते मराठा म्हणून त्या ठिकाणी ओळखले जात होते. आणि मराठा ही महाराष्ट्राची अस्तित्वाची निगडीत अशा प्रकारची ओळख आहे. अटकेपार मराठ्यांनी झेंडे रोवले असं म्हटलं जायचं, तेव्हा त्यात सर्व जाती मराठ्यामध्ये समाविष्ट होतात असायच्या. सेनापती बापट उगस म्हणाले नाहीत की महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्रगाडा न चले. अवघ्या देशात पहिलं आरक्षण देणारे छत्रपती शाहू महाराज आपल्याच कोल्हापूरचे. आणि त्यांचा आज आरक्षणाच्या निमित्तानं काही ठिकाणी फोटो लावताना दिसत नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी महाराष्ट्रासाठी एक आदर्श अशा प्रकारचं काम केलं. त्यांनी केलेलं कार्य एका समाजाच्या करता नव्हतं, सर्व समाजाच्या कल्याणाच्या करता होतं. त्यांच्या बारव, त्यांच्या पाण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या केलेल्या व्यवस्था, त्यावेळेसची बांधणी. जननायक राघोजी भांगरे यांनी फक्त आदिवासीसाठी त्या काळामध्ये उठाव केला नाही, हे डॉक्टर लामटे आपल्यालाही माहिती आहे. आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ते त्यावेळेस ब्रिटिशांच्या बलाढ्य सत्तेविरुद्ध लढले. देशात अस्पृश्यता निवारणासाठी डिप्रेस क्लास मिशन सुरू करणारे विठ्ठलरामजी शिंदे हे मराठा होते. कर्मवीर भाऊराव पाटलांनी पण बहुजनांच्या मुलांना शाळेमध्ये घालताना कधी हा कुठल्या जातीचा तो कुठल्या जातीचा अशा पद्धतीनं भेदभाव केला नाही. त्याच्यामध्ये कधी ते त्यांच्या मनाला पण शिवलं नाही. आणि आज आपण काय बघतोय, राज्यात काय चाललंय, त्याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. ही गोष्ट मला तुम्हाला आवर्जून सांगायची आहे. मित्रांनो, युगपुरुष छत्रपती शिवरायांना कुळवाडी भूषण ही उपाधी सर्वात पहिल्यांदा महात्मा ज्योतिराव फुलेंनी दिली. काय अर्थ होता
कुणब्यांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारा राजा, असा त्याचा अर्थ होता. या सर्वांचा आपण आज विचार करणार आहोत का नाही, हा प्रश्न देखील आपल्याला पडलेला आहे. मराठ्यांनी मध्ये नुसते कुणबी नसते तर महात्मा फुलेंनी ही उपाधी दिली असती का? दुर्दैवाने आपण सर्व एकमेकांना जातीमध्ये बघतोय, महापुरुषांना जातीच्या बंधनामध्ये बांधतोय. आपलं पोर शिकलं पाहिजे, त्याने आयुष्याच्या लढाईत पुढे गेलं पाहिजे, हे प्रत्येक आई बापाचं स्वप्न असतं, त्याच्यात गैर काहीच नाहीये. पण दुसऱ्याचं पोर शिकत आहे, पुढे जात आहे, याचा आपण द्वेष कधीपासून करायला लागलोय? मित्रांनो, हा विचार महाराष्ट्राचा नाही, आपला नाही. तुम्हाला उदाहरण सांगतो, पवार, जाधव, गायकवाड ही अशी कित्येक आडनावं, अनेक आडनावं तुम्हाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जातीमध्ये सापडतील. मराठा ही भावकी होती, शेती करणारा कुणबी होता, मग तो कुठल्याही जातीचा असू द्या. आधीच्या काळापासून महापुरुषांच्या मध्ये देखील वाद होते, वाद नव्हते असं नाही, मतभेद होते. लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले यांच्यात मतभेद होते, मात्र टिळकांना न्यायालयात मदत करणारे तेच महात्मा ज्योतिराव फुले याच मातीतले होते, हे देखील विसरून चालणार नाही. त्यांच्यापासून आपण काही शिकणार आहोत का नाही? आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब दिल्लीला गेले तेव्हाचा तर इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मारुतराव कन्नमवार आणि स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांना त्यांनी राज्याची धुरा दिली. बंजारा समाजाचे वसंतराव नाईक असताना या राज्याचे सलग 11 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. ही आज रेकॉर्ड आहे. आजपर्यंत कुठलाही मराठा मुख्यमंत्री सलग 11 वर्ष मुख्यमंत्री राहिलेला नाही. वसंतरावांना पाठबळ देणं हे मराठ्यांचं मोठेपण नाही का? गांधींची ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेसही महाराष्ट्रात जातीय दंगली झाल्या, तेव्हाच्या मराठा नेतृत्वाने हे लोण वाढू दिलं नाही. त्यानंतर सुद्धा वेळोवेळी गावात आणि राज्य पातळीवर दंगली होण्यासाठी समाजाला दूर ठेवण्याची भूमिका घेतली गेली. त्यावेळेस प्रसंगी समाजाचा रोष पत्करला. अशा कितीतरी गोष्टी आहेत. मला पुन्हा पुन्हा तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आज महाराष्ट्रात समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी चिथावणीखोर भाषणं होत आहेत, या बाजूने होत आहेत, त्या बाजूने होत आहेत. समाजाला चिथावणी देऊन दुसऱ्या समाजाच्या विरोधामध्ये उचकवण्याचा काम केलं जातंय. हे बाबांनो थांबलं पाहिजे, हे थांबायलाच हवं. यातून दंगली घडल्या तर कोण त्याला जबाबदार? हे दंगलीचं सगळ्यात मी अनेक वर्ष बघतो, जर कुठं दंगल झाली तर गरीबाचं घर जळतं, रक्त सांडतं ते गरीबाचं सांडतं, तरुण पोरांचं ह्याच्यात आयुष्य बर्बाद होतं. नावं आली तर पुढं नोकरीचा प्रश्न निर्माण होतो. आज महाराष्ट्रात कोणी राजकारणासाठी जातीमध्ये भांडण लावून दंगली घडून आणत असतील तर मी सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि हा अजित पवार ते होऊन देणार नाही. भले त्यासाठी किती मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल, तरी देखील हे होऊन दिलं जाणार नाही. जे आपल्या भावी पिढीच्या दृष्टिकोनातनं, राज्याच्या दृष्टिकोनातनं चुकीचं होणार आहे ते इथं होऊन दिलं जाणार नाही. साताऱ्यामध्ये तुम्हाला आठवत असेल, पुसेसावळीची दंगल झाली, तिथं मी अचानक एकटा गेलो. दंगलीत ज्यांना फटका बसला त्या कुटुंबाला भेटलो. दंगली होऊन गरिबाचं रक्त मी कदापि सांडू देणार नाही. मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्या विरुद्ध आहोत आणि हाच आपला विचार आहे, तीच आपली भूमिका आहे. आणि म्हणून सगळ्यांना घेऊन आपण पुढे जाण्याचा काम करूया. आपल्या ताटात कमी असेल तर काढून दुसऱ्याला देणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. दुसऱ्याचं ताट ओढून घेणं ही आपली संस्कृती नाही. कोणाच्या ताटाखालचं मांजर होणं हे देखील महाराष्ट्राच्या रक्तात नाही. आजपर्यंत या पार्श्वभूमीवर आपण सर्वजण समाज म्हणून कधीपासून कोते झालोय याचा विचार झाला पाहिजे. आज लोक एकमेकांची लायकी काढतायत. हे काय? माणसाची लायकी जातीवर अवलंबून नसते, ती त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असते. छत्रपती शिवरायांच्या सैन्यात रामोशी समाजाचे बहरजी नाईक स्वकर्तृत्वाच्या जोरावर हेर खात्याचे प्रमुख झाले. हे आपण कसं विसरतो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी शाहू महाराज उभे राहिले होते.
त्यांच्यासाठी त्यांनी माणगाव परिषद घेतली गेली होती, हेही आपण कदापि विसरू शकत नाही. द्रष्टे राज्यकर्ते सयाजीराव गायकवाड आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नातं कदापि आपल्याला विसरता येणार नाही. आज कुठे आपण चाललेलो आहोत याचा विचार करायला हवा. छत्रपती शिवरायांच्या मावळ्यात जात नसते. संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वारकऱ्यांच्या मध्ये जात नसते आणि जातीचा अहंकार पण त्यांच्यात नसतो. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगात उगाच म्हणाले होते का, बरे झाले देव कुणबी झालो. महाराष्ट्रात एक अशी जात नाही की ज्या जातीतनं संत निर्माण झालेले नाहीत आणि आज आपण या संतांना त्यांच्या त्यांच्या जातीत बांधायला लागलोय. हे दुर्दैव आहे. गाडगे बाबांनी देखील प्रत्येक जातीसाठी धर्मशाळा काढलेल्या आपल्याला माहिती आहेत. फक्त स्वतःच्या जातीसाठी त्यांनी विचार केला नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देखील राष्ट्राचा आणि गावाचा विचार त्यांच्या ग्रामगीतातून मांडला. हेही नवीन पिढीनं विसरू नये, सगळ्या नेतेमंडळींनी विसरू नये. आपल्याला गावगाडा सर्व जाती मिळून आपण चालवतो. सर्व जातींना एकमेकांच्या सोबत सामंजस्यानं राहिलं तरच गावाचा विकास होतो, उत्कर्ष होतो. त्यामुळे एकोपा ही गावाला आणि समाजाला पुढे नेण्याची पायरी आहे. हे आपल्याला कदापि विसरता येणार नाही. तू अलीकडचा मी पलीकडचा हे चालणार नाही. मराठा समाजासाठी त्यांचा न्याय हक्काचं स्वतंत्र आरक्षण असायला हवं, ही आपली ठाम भूमिका आहे. त्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढून घ्यायला हवी आणि त्यासाठीच जातीनिहाय जनगणना व्हायला हवी ही आपली मागणी आहे. ज्या मराठा समाजाच्या आणि इतर समाजाच्या लोकांच्याकडे कुणबी असल्याचे ऐतिहासिक कायदेशीर नोंदी असलेले दाखले आहेत, त्यांना शासकीय नियमानुसार कुणबी समाजाचं ओबीसी मध्ये असणारं आरक्षण मिळायला हवं. यात चुकीचं काय? कायदेशीर प्रक्रिया पार पाडून लोकांनी लोकशाही मार्गाने आरक्षण मिळण्याचा अधिकार कोणी कोणाचा हिरावून घेऊ शकत नाही. जाती जातीत दंगली करण्याची भाषा आणि कृती कृपा करून या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये कुणी करू नये. एकमेकांना धमक्या ह्या कुणी देऊ नये. हा अजित पवार राजकारणात असेपर्यंत कोणालाही दंगली घडून गरिबांचं रक्त सांडायला देणार नाही. कोणाला तरी चिथावणी तसंच पोराबाळांचं करिअर उद्ध्वस्त होऊ देणार नाही. हीच माझी भूमिका आहे, हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. हाच आपला विचार आहे. हाच विचार आणि संदेश घेऊन आपल्याला भागाभागामध्ये जायचं आहे आणि आपल्या सगळ्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडायची आहे. मित्रांनो, एकीकडं हे इतिहासाकडे बघत असताना वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहतो. माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, आम्ही सगळेजण, माझी सगळ्या लोकप्रतिनिधींना, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला, शेवटच्या माणसाला विनंती आहे की वेगवेगळ्या समाजाला दिलेल्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता, त्याच्यामध्ये जसं मध्ये बिहारनी पण मला वाटतं 10% आरक्षण वाढवलं, ती काहीतरी कॅप होती 50%ची, ती कॅप देखील त्यांनी वाढवली. आपण मागं इजाबिजा झालेली आहे, तेव्हा हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात ते टिकलं नाही. आता तिजा होऊन द्यायची नाही. आता आरक्षण देताना दुसऱ्या कुठल्याही घटकावर अन्याय न होता ते आरक्षण देण्याच्या बद्दलचं सगळं जे काही कार्यवाही करायची असते, मागास आयोग असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, शिंदे समिती असेल, बऱ्याच गोष्टी चालू आहेत, त्या सगळ्या व्यवस्थित करण्याच्या बद्दल एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. त्याच्यात कुठेही आमच्यात मतभेद नाही. कधी कधी वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध होतात, त्या बातम्यामध्ये काही अर्थ नसतो. प्रत्येक वेळेस तुम्हाला आम्हाला सांगता येत नाही. आता मधी कुठं मी सांगितलं होतं डेंगू, तू येऊन मला चाव, डासाला चावला, मला 14 दिवस थांबावं लागलं. अक्षरशः इतका विकनेस आलेला होता. त्याच्यामध्ये 7 दिवस दिवाळीचे गेले. त्याच्यामध्ये गर्दीत जाऊ नका म्हणून डॉक्टरांनी सांगितलं. 3 आठवडे गेले. खुशाल काय म्हणले, राजकीय आजार झाला. अरे कशाचा राजकीय आजार झाला? मी काय राजकीय आजारांनी लेचा पेचा घाबरणारा माणूस नाही. ते तसलं माझ्या रक्तात पण नाही. त्याच्यामुळं त्यामध्ये मी मागं 5 तारखेला सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. मी मागं जात नाही.
परंतु शेवटी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आम्हाला सातत्याने गाफील ठेवण्यात आलं. यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि काही प्रमुखांच्या पासून ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे. मित्रांनो, इथं दिलीप वळसे पाटील आणि बाकीचे पण सगळे बसलेत. मी आपल्याला सांगतो हे जे काही घडलं आणि कार्यकारिणी झाली आणि मला कालही वर्किंग कमिटी आम्ही घेतली त्या संदर्भामध्ये नीट ऐका. प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, जयंत पाटील, अनिल देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आम्ही 10-12 जण होतो. देवगिरीला बसलो होतो. हे अनेक दिवस चालले, त्याचा उल्लेख अधिकाऱ्यांनी केला. आम्ही काय करायचं. माझ्याच देवगिरीच्या हॉलमध्ये बसल्यानंतर डायरेक्ट साहेबांना सांगितलं तर काय वाटेल म्हणून आम्ही सुप्रियाला माझ्या घरी बोलून घेतलं. तिला काहीच सांगितलं नाही. आम्ही सगळे बसलोय. सुप्रियाला बोलवलं, तिला सांगितलं सगळे हे जीवाभावाचे सहकार्य आहेत. लोकशाहीमध्ये बहुमताला आदर द्यावा लागतो, तर त्या ठिकाणी संघटना पुढे जाते. आणि त्या प्रकारे बसल्यानंतर तिनं काय सांगितलं, मला 7 दिवस द्या. बरोबर ना, 7 ते 10 दिवस द्या. थोडंसं मी साहेबांना कन्व्हिन्स करते, माझ्यावर सोपवा. आम्ही 7-8-10 दिवस थांबलो. पुन्हा आम्ही जयंत पाटील, अनिल देशमुख पण होते. पुन्हा आम्ही एकत्र बसलो की बाबा सरकारमध्ये गेलं पाहिजे, आमदारांचे काय स्थगित्या मिळालेल्या आहेत, विकास कामं थांबलेली आहेत, अमुक झालेलं आहे, तमुक झालेलं आहे, इतर अनेक प्रकारचे प्रश्न आहेत, बहुजन समाजाचा विचार झाला पाहिजे वगैरे वगैरे, अल्पसंख्याक समाजाचा विचार झाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पुन्हा आम्ही डायरेक्ट साहेबांच्याकडे गेलो. साहेबांनी ते सगळं ऐकलं. ते म्हणले ठीक आहे, बघू आपण काय ते. पुन्हा आम्ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला सगळ्यांना गेलो. वेळ जात होता. आम्ही म्हणत होतो की बाबा वेळ जातोय, एकदा काय तो निर्णय त्या ठिकाणी घ्या. आणि नंतर मग आम्हाला सांगितलं की ठीक आहे. त्याच्या संदर्भामध्ये त्याच्या आधी मला वाटतं 1 मे होता, ते ह्यांना माहिती नाही. आणि मला बोलून सांगितलं की बाबा आता सरकारमध्ये त्या ठिकाणी जावा, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. आणि 1 मे होता, काहीतरी पुस्तकाचं प्रकाशन होतं नवीन. एक मिनिट. परंतु 1 मेला आम्ही अनेक जण कुठं झेंडावंदन वगैरे कार्यक्रम, कामगार दिन असतो आणि झेंडावंदन असतं, महाराष्ट्र दिन म्हणून 2 तारखेला तो कार्यक्रम झाला. 2 तारखेला ह्यांना कुणाला माहिती नाही. घरातल्या फक्त 4घांना माहिती होतं आणि ते राजीनामा देणार होते. तशा पद्धतीने राजीनामा दिला. 15 लोकांची कमिटी तिथंच जाहीर केली आणि त्यांनी बसावं आणि अध्यक्ष निवडावा. त्याच्यामध्ये राजीनामा दिल्यावर सगळेजण एकदम आश्चर्यचकित झाले आणि त्याच्यातनं तिथं वातावरण वेगळं झालं. आणि मग नंतर ते घरी गेले. घरी गेल्यानंतर वेगवेगळ्यांनी वेगवेगळी प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिली. मित्रांनो, इथं आनंद परांजपे बसलाय, इथंच आहे. आणि जितेंद्र आव्हाड यांना राजीनामा दिल्यानंतर सगळीकडं मीडियात आल्यानंतर त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की उद्यापासून चव्हाण प्रतिष्ठानला काही लोक, महिला, युवक वगैरे पाहिजे आणि त्यांनी तिथं आंदोलन करायचं. अरे आम्हाला सांगा ना, म्हणजे राजीनामा परत घ्या. मला काही कळलं नाही हे का. मला कळलंच नाही माणिकराव का. म्हणजे जर द्यायचा नव्हता तर कोण नाही द्यायचा. त्याच्या संदर्भामध्ये ही घोषणा मग रोज जाऊन बसायची तिथं. आणि ती ठराविकच टाळकी होती तिथं. ठराविकच, एक आमदार पण नव्हता. जितेंद्र सोडला तर एक आमदार पण नव्हता. आम्हालाही काही कळना काय चाललंय हे. मला एक सांगतायत, इतर एक सांगतायत. मागं तर सगळी हिस्ट्री मी तुम्हाला सांगून टाकली. ते पुन्हा मला उगाळत बसायचं नाही. लोक म्हणतील किती दिवस यांचं हेच ऐकायचंय, हे तुमचं तुम्ही बघा म्हणतील. आपल्याला विकासाचं ध्येय घेऊन पुढे जायचं. पण ही गोष्ट परिवारातले सदस्य म्हणून तुम्हाला माहिती पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा तो राजीनामा मग घेतला गेला वगैरे.
आम्हाला सांगण्यात आलं की बाबा माझ्यानंतर सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा, सगळ्यांनी तयारी दाखवली, सगळ्या काही गोष्टी ठरलेल्या होत्या. हे जे काही धरसोड आणि गाफील ठेवलं जातं ते बरोबर नाही. एकदा सांगा की हे मला पटत नाही, हे ज्यात तुम्ही एक गाव दोन तुकडे, विषय संपला. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला आठवतंय आम्ही 2 जुलैला शपथ घेतली. 2 जुलैला शपथ घेतल्यानंतर मला एक गोष्ट पुन्हा तुम्हाला सांगायची, पक्ष आणि चिन्हाच्या बद्दल निवडणूक निर्णय हा निवडणूक आयोग घेईल. कोडबाजी, पक्षांतरबंदी केसेस, त्याच्यामध्ये वेळ कमी आहे, तुम्ही त्याच्यात काही जास्त लक्ष देऊ नका, प्रांताध्यक्ष जेवढ्यांना सांगतील त्या पद्धतीने त्यांनी करा. परंतु पुढं आपल्याला 100-200 दिवस राहता, 100 किंवा 120 दिवस राहत आहेत. आता इथून निघाल्यानंतर घरी गेल्यावर कामालाच लागायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत, लोकाभिमुख आणि शेवटच्या माणसापर्यंत त्याला आपलं कसं करता येईल ह्या प्रयत्न करायचा आहे. 2 जुलैला ज्यावेळी शपथविधी घेतली आणि 5 जुलैला कार्यकारिणी, त्याच्या आधी 30 जुलैला झाली, नाही 30 जूनला झाली आणि त्याच्यानंतर एमईटीला पुन्हा कार्यकारिणी बाकीच्या गोष्टी झाल्या. त्याच्यामध्ये भुजबळ साहेब वगैरे सगळे आपण होतो. मला एक सांगा की 2 जुलैला जर घेतलेला निर्णय आवडलेला नव्हता तर 17 जुलैला 15 दिवसांनी आम्हा मंत्र्यांना सगळ्यांना चव्हाण प्रतिष्ठानला बोलवलं. तुम्ही सगळ्यांनी बघितलं. मग जर निर्णय आवडलेला नव्हता तर बोलवलं कशाला? आम्हाला सांगितलं की पहिल्यांदा मंत्री या, दुसऱ्या दिवशी सगळे आमदार या. आमदार जरा घाबरत होते पण मी सगळ्या आमदारांना घेऊन गेलो, सगळे बसले, चहा पाणी झालं. त्याच्यामध्ये तिसऱ्या दिवशी त्यांच्याबरोबर काही 7-8 जण राहिले, त्यांच्याशी चर्चा होणार होती आणि पुन्हा सगळं सुरळीत होणार होतं. हे आम्हाला सांगितलं गेलं. गाडी ट्रॅकवर आहे, गाडी ट्रॅकवर आहे, गाडी ट्रॅकवर आहे, असं आम्हाला काही जणांच्याकडनं कळायचं. आम्ही म्हणलं ठीक आहे. आणि ह्याच्यात वेळ गेला. ह्याच्यात तटकरे साहेब पण म्हणायचे अरे आम्हाला लवकर सांगा, आम्हाला पुढे जायचंय, तुम्ही बाबा असं स्टेटमेंट करू नका. हिनं काही स्टेटमेंट केलं तरी अगं रुपाली तू तसं स्टेटमेंट करू नको, असं त्या ठिकाणी बोललं जायचं आणि सगळं काही पूर्ववत पद्धतीनं करायचं, अशा पद्धतीनं निरोप यायचे. म्हणजे तुम्ही आम्हाला गाफील ठेवता का? मी फसवणूक म्हणणार नाही, गाफील. त्याच्या संदर्भामध्ये एवढंच सगळं झालं. ते सगळं झाल्यानंतर 18 जुलैला मला एका उद्योगपतीने पुण्यामध्ये जेवायला बोलवलं. नाही सॉरी 18 ऑगस्ट, मी चुकून म्हणलं. 18 ऑगस्ट नाही, 12 ऑगस्टला बोलवलं आणि मला त्यांनी सांगितलं की काही गोष्टीची चर्चा झाली, इथं वरिष्ठ येतील, जयंत पाटील असतील, तुम्ही असेल आणि मी असेल, चौघांनी दुपारी जेवायचं. निरोप आल्यावर मी गेलो. त्याच्या संदर्भामध्ये मग ऑगस्टमध्ये जुलैला झालं, जुलै संपूर्ण गेला, ऑगस्ट 12 म्हणजे जवळपास 1.5 महिना झाला. त्याच्यामध्ये असं का, म्हणजे जर करायचं नव्हतं तर कशा करता गाफील ठेवायचं, कशा करता ह्या गोष्टी करायच्या? बर कुणा करता आम्ही करतोय ना, राष्ट्रवादी म्हणूनच करतोय ना, लोकांची कामं करत नाहीत का? आज राज्यामध्ये आम्ही फिरू शकत नाही, आम्ही चांगल्या पद्धतीने सरकार चालू शकत नाही. मागे 2.5 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये कोण काय करत होतं तुम्हाला माहिती आहे. उभे महाराष्ट्राने पाहिलं बाबा, सगळ्यांच्या बरोबर नीट काम करा, केलं. आज पुढं नवीन पिढीचे 10-15 वर्ष महत्वाची आहेत. त्या महत्वाच्या निमित्तानं त्या संदर्भात आपल्याला पुढे जायचं. आणि हे पुढे जात असताना आता कोणतरी काहीतरी मधनं अन्न बोलत असतं, तसल्यांना उत्तरही मला द्यायची नाही. काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून कुठं काय फिरायला लागलेत, कुठं काय करायला लागले. संघर्ष, अरे कशाचा संघर्ष? कधी आयुष्यात संघर्ष केला नाही ना, आता कशाचा संघर्ष? हे जे काही प्रकार चाललेत किंवा काहींनी मुद्दाम, वरिष्ठ एकदा पावसात भिजले तसा ह्यांचाही जोडीदार पावसात भिजून त्याचे ते पांढरा शर्ट, ढिरी आली बाहेर, ती सगळं ते काय चाललंय, कशा करता चाललंय. आणि त्यांच्यावर हल्ला झाला तेव्हा मी तिथे गेलो, त्याला आठवतंय, नजीबला माहितीये.
प्रत्येक वेळेस सगळ्यांना आधार देण्याचं काम केलं, कारण आपल्यात तशी हिंमत आहे. माझं निश्चितपणे धाडस आहे. त्याच्यामुळं आपल्याला पुढे जायचंय. बाबांनो, मी खोटं नाही सांगत. उद्याच्या काळामध्ये मी 7 दिवसापैकी 3 दिवस मुंबईला, 1 दिवस पुण्याला आणि 3 दिवस महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जात राहणार आहे, दौरे करत राहणार आहे. आपल्याला हे सगळं करत असताना मला पण अधिकचं काम करावं लागेल. मी ज्यावेळेस दुसऱ्याला सांगतो त्यावेळेस दुसरे म्हणतील तू काय करतो ना, मला मोठा गप्पा हाणतो. त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांना करावं लागेल. प्रांताध्यक्षालाही करावं लागेल, सगळ्या सेलच्या प्रमुखांना करावं लागेल, मंत्री महोदयांनो तुम्हालाही करावं लागेल, सर्वच पदाधिकाऱ्यांना, आमदारांना, सगळ्यांना त्यामध्ये लक्ष द्यावं लागेल. सरकारमध्ये असताना जे जे काही प्रश्न सर्वसामान्य माणसांच्या करता किंवा ज्या ज्या काही मूलभूत समस्या आहेत, अडचणी आहेत, त्या दूर करण्याच्या करता एकनाथराव किंवा देवेंद्रजी कधी पण नाही म्हणत नाही आणि त्याच्यामध्ये समन्वय साधून कधी कधी पेपरला वेगळ्या प्रकारच्या बातम्या येतात. मधी बातमी आली की 26 जागा भाजप लढवणार आहेत, मग यांना किती मिळणार, इथं किती मिळणार. तुम्ही त्याच्याबद्दलची काही काळजी करू नका. व्यवस्थितपणे योग्य पद्धतीनं जी काही आपली क्षमता आहे, जी काही आपली ताकद आहे, जे काही आपले कार्यकर्ते आहेत, त्या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आणि त्यामध्ये अल्पसंख्याक माझा मुस्लिम समाज असेल आणि मागासवर्गीय आदिवासी वंचित घटक असेल, ह्या सगळ्यांना न्याय देणं आणि त्यांना बरोबर घेऊन जाणं, ह्याच पद्धतीचं काम हे आम्हा लोकांचं होणार आहे. माझ्या सकट 9 मंत्री आहेत, त्या प्रत्येकाने थोडे 4-4 जिल्हे वाटून घेऊन तिथं संपर्क ठेवला पाहिजे आणि तिथं सातत्याने गेलं पाहिजे. ह्याही बद्दलची विनंती मी आपल्या सर्वांना ह्या निमित्तानं करून इच्छितो. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला तडजोड करायची नाहीये. त्या संदर्भात निर्धार नव पर्वाचा वैचारिक मंथन, घड्याळ तेच वेळ नवी, ह्याच पद्धतीचं काम हे करत राहायचंय. त्याच्यात आम्ही कुठं कमी पडणार नाही. भूतच्या बद्दल मात्र कुठं कमी पडता कामा नये, अशा प्रकारची माझी विनंती आहे. जर कुठल्या राष्ट्रीय जिल्ह्याच्या अध्यक्षांना किंवा कुणाला काही शंका आली, आमदारांना, कुणाला माझ्या आमदारांना, पदाधिकाऱ्यांना काही कानावर आलं, काही वेळ वाटलं तर केव्हाही हक्काने विचारत चला. पण आपण सगळेजण स्वतःला झोकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक जोमाने पुढे कसा जाईल याबद्दलच ह्या 2 दिवसाच्या शिबिरातनं शिदोरी घेऊन आपण आपापल्या भागामध्ये त्या ठिकाणी जाऊया आणि एक नवीन इतिहास ह्या राज्यामध्ये घडवण्याच्या करता सगळे जनजीवाचं रान करूया, अशा प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. आणि आपण सगळेजण इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्यालाही देखील सगळ्यांना मगाशी माझ्याकडनं चैत्यभूमीच्या ऐवजी चैतन्यभूमी असं काहीतरी शब्द गेला, मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. चैत्यभूमी 6 डिसेंबरला आपण सगळेजण चैत्यभूमीला जाऊन दर्शन घेत असतो, अभिवादन करत असतो आणि तिथनं पुढे जात असतो. त्याबद्दल मी मगाशी सांगितलं, जो बोलतो तोच चुकतो, ज्यांनी तोंडच उघडलं नाही ते काय चुकणार आहे. त्याच्यामुळं जे लक्षात आणून दिलं लगेच खरं आहे, मान्य. मी असं बोललोच नाही, मी ऐकलंच नाही. मनोहर जोशी कसे म्हणले, तो बाळासाहेब काय बोलले मी ऐकतच नव्हतो, मी दुसरीकडे बघत होतो. आता शक्य आहे का, पण ते तसं मी कधी सांगणार नाही. ते लक्षात आणून दिलं त्याबद्दल प्रांताध्यक्ष मनापासून आपले आभार. असंच माझ्या बोलण्याकडे लक्ष देत चला आणि एखादा शब्द चुकला की लगेच मला कळवत चला, म्हणजे आपण दुरुस्त करू आणि पुढे जाऊ. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी अतिशय उत्साहाने इथं आला आणि जी काही भूमिका स्पष्ट आहे. मला आता इथून पुढं सारखं मागे हे घडलं आणि ते झालं आणि हे असं म्हणलं आणि ते तसं म्हणला, आता सगळं तुम्हाला सांगितलं. नंतर पण 2 जुलैच्या नंतर काय काय घडलं ते पण सांगितलं, 5 जुलैच्या नंतर काय काय घडलं तेही सांगितलं आणि 12 ऑगस्टला काय काय घडलं तेही सांगितलं. हा काय राहिलंय का विक्रम काळे? तू शिक्षक आहे, तू सांग. शिक्षकांना आमच्यापेक्षा जास्त समजतं म्हणून तुला विचारतोय. मित्रांनो, पुन्हा एकदा मी ते सांगितलं ना मगाशी, नाही हा त्या एक होत आहे, त्या निवडणूक आयोगाच्या समोर जे काही हेरिंग चाललेलं आहे त्याच्यामधनं बाहेर
वरिष्ठ नेते मंडळी येतात आणि तिथले मीडिया येतो, मीडियाच्या समोर त्यांचे वकील लोक वेगवेगळे सांगतात आणि मग तेवढंच ब्रेकिंग न्यूज चालते. त्याच्यावर कार्यकर्ता थोडासा अचंबित होतो, थोडासा काळजीत पडतो, थोडासा विचार करायला लागतो. तर तसं काही नाहीये. आपण आपली भूमिका अतिशय व्यवस्थित तिथं मांडतोय. आपण सगळी काळजी घेतलेली आहे. आपली राष्ट्रवादी हीच मूळ राष्ट्रवादी. आपण काही वेगळं केलेलं नाहीये. त्याच्यामध्ये इतके दिवस सगळ्यांच्या बरोबर आपण गेलो आणि आता आम्ही सगळेजण पुढे जाऊ पाहतोय. त्या निमित्तानं आशीर्वाद देण्याचं काम केलं पाहिजे. त्यावेळेस चुकलं तर कान धरा, चुकलं तर आणखीन काही सांगा, पण दुसऱ्यांनी कुणी काही करायचंच नाही. आता ते मुख्यमंत्री पदाचं ह्याचं तर काही काढतच नाही. कालचं नवीनच ज्ञानामध्ये प्रफुल्ल पटेल साहेबांनी 2004ची भर काढली, ती तर आम्हाला माहितीच नव्हती. आणि प्रफुल्लबाई नंतर खाली आल्यावर म्हणले अजून बरंच काही आहे पण टप्प्याटप्प्याने सांगेन. आता काय बोलायचं, आता बाद झालं, आपल्याला कळलं काय आहे खरं काय आहे खोटं. फक्त आम्हाला कुणाला त्याच्यातनं बदनाम करायचं नाही. जे काही दिवस घालवलेले ते चांगल्या पद्धतीनं घालवले. इथून पुढं नवी उभारी, नवी दिशा, नवी वेळ घेऊन आपण सगळेजण कामाला लागूया. तुम्ही सगळ्यांनी साथ द्या. मी तुम्हाला कुठेही काही कमी पडून देणार नाही हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.